हा निलिमाताई, सुरू करा. ओके, रेडी प्रवीण दादा? येस येस. नमस्कार. अक्षर मानव तर्फे आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका अवलिया शिक्षकाला भेटणार आहोत की ज्याने शिक्षणाचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं म्हणता येणार नाही, पण शिक्षणाचे मार्ग त्यांनी बदलले आणि त्यांना ते करणं भाग होतं, कारण त्यांची नियुक्ती एका नक्षलवादी भागातल्या शाळेमध्ये झाली होती. परंतु त्या शाळेचं रोपडं त्यांनी पालटलं आणि त्याचा इतका विकास त्यांनी केला की तो विकास त्यांना पूर्णपणे राष्ट्रीय शिक्षक प्राप्त पुरस्कारांच्या गणनेत घेऊन गेला. सो परत एकदा माननीय खुर्शीद शेख सर यांचं खूप खूप आमच्या अक्षरमानव शिक्षण विभागातर्फे मुलाखतीमध्ये स्वागत. आणि विशेष म्हणजे सगळ्या श्रोत्यांना सांगताना मला खूप आनंद होतो की आजच त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. सो वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा खुर्शीद सर, आमच्या अक्षरमानव शिक्षण विभागातर्फे आणि पूर्ण अक्षरमानव परिवारातर्फे. आपण अक्षरमानव शिक्षण विभागाची ओळख जर करून द्यायची झाली तर आपला अक्षरमानव परिवार हा खूप मोठा आहे आणि आमच्या अक्षरमानवच्या खूप शाखा आहेत. आमचं अक्षरमानव हे अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा काम करतं. तर आमचे अक्षरमानवचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांतजी डांगे यांना मी विनंती करेन की अक्षरमानवची थोडक्यात ओळख त्यांनी करून द्यावी. ओव्हर टू यू श्रीकांत सर. हा, सॉरी, इथे अनम्यूट करता येत नव्हतं. आय थिंक आता अनम्यूट झालंय. माझा आवाज पोहोचतोय का? हो सर, पोहोचतोय. नमस्कार, मी श्रीकांत डांगे. अक्षरमानव शिक्षण विभागाने आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खुर्शीद सर, खरं तर आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही केलेलं काम बऱ्याचशा निलिमाताईंकडून ऐकलंय आम्ही, आणि महाराष्ट्रभर फिरत असलेल्या पोस्ट मध्येही तुमच्या कामाची थोडक्यात माहिती दिली. वाढदिवशी तुमचा हा असा वेळ आम्हाला मिळणं आणि जे ज्ञानदानाचं काम तुम्ही करताय, तर हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज निश्चितपणानं मदत होईल मला असं वाटतं. आणि आजचा तुमच्या वाढदिवसा दिवशीही तुम्ही वेळ आमच्यासाठी देताय, त्याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक आणि मनापासून आभार. निलिमाताई, इथं म्हणालात की थोडंसं अक्षरमानव नेमकं काय पद्धतीनं काम करतं याविषयी मला बोलायचं. तर अक्षरमानव म्हणजे एक कुटुंब आहे खुर्शीद सर. राज्यभर, देशभर आणि जगभर याच्या शाखा आहे. तर या जगामध्ये प्रत्येक माणसाने हे निव्वळ माणूस म्हणून जगलं पाहिजे, म्हणून अक्षरमानव काम करतं. जगातली सगळी माणसं एका समान पातळीवर जगली पाहिजेत, म्हणून अक्षरमानव काम करतं. थोडक्यात तुम्हीही वेगवेगळ्या शाळांमध्ये लहान मुलांवर संस्कार करत असता, वेगळ्या पद्धतीनं शिक्षणाचे प्रयोग करत असता. तर मला असं वाटतं, जगण्याचे नेमके आणि सर्वोत्तम संस्कार करणारी अक्षरमानव ही एक शाळा आहे. जगण्याला भेटणारे जे काही विषय आहेत खुर्शीद सर, म्हणजे आपण अगदी शिक्षण व्यवस्थेपासून चित्रपट, कला, पाणी, आरोग्य, संविधान असे अनेक जवळपास 60 विभागांची आम्ही यादी केली. आणि त्या विभागांमध्ये आपलं जगणं खऱ्या अर्थानं समृद्ध करणारा, सगळ्याच पातळीवर म्हणजे लौकिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक पातळ्यांवर समृद्ध करण्याची क्षमता असणारं त्या विभागातर्फे प्रत्येक जण वेगवेगळे उपक्रम सातत्यानं घेत असतो. माणसाचा मेंदू बुद्धिवादी आणि विचारशील झाला तर या जगातले असंख्य प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जे हवं ते देण्याचा, या ज्ञानदानाच्या माध्यमातून, या गप्पांच्या माध्यमातून ज्ञानाचं आदान प्रदान करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत असतो. जसं मॅडम म्हणाल्या, आपल्या शाखा बऱ्याच आहेत. सोशल मीडियावरही आपण अक्षरमानवच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेत असतो. फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, इथे विभागनिहाय वेगवेगळे ग्रुप आहेत जिथे माणसं भेटतात आणि जगण्याचा आनंदोत्सव सातत्यानं साजरा करत असतात.
मी जास्त वेळ आता घेत नाहीये, कारण सगळ्यांप्रमाणेच मीही इथं खुर्शीद सरांचे वेगवेगळे प्रयोग ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मी तुर्तास इथं थांबतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी जर सगळ्यांनी संधी दिली तर मला भरभरून बोलायला आवडेल. धन्यवाद. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला श्रीकांत सर. संधी आम्ही देणार आहोत तुम्हाला, नक्कीच नक्कीच. खुर्शीद सरांना आवडणारा आता एक जो कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे खुर्शीद सर मुलांची फार रिलेट होतात आणि अक्षर मानवने हा एक वेगळा उपक्रम आता चालू केलेला आहे की ज्या शिक्षण म्हणजे काय तर मुलं अर्थात. तर खुर्शीद सरांना मुलं खूप आवडतात, अर्थात सगळ्या शिक्षकांना ती मुलं आवडतात. आणि खुर्शीद सरांची ओळख आपला एक बाल अक्षर मानव विभाग सदस्य आमचा करून देणार आहे, ती म्हणजे संस्कृती खुर्दे. सो ओव्हर टू संस्कृती खुर्दे. संस्कृती ऐकायला येते बेटा? हो. नमस्कार. असं तर सरांचे कार्य इतके मोठे आहे की ते शब्दात मांडणे अवघड आहे, पण मी तरीही सरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. सर सध्या झेडपी उच्च प्राथमिक शाळा आस्तर आली, तालुका सिरोंची, जिल्हा गडचिरोली येथे शिकवतात. सरांचे टीचिंग क्वालिफिकेशन्स बीएड एमएड आहे आणि इतर क्वालिफिकेशन्स MA DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट PGDET आहे. सरांना 24 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सरांचं नॅशनल लेवल एज्युकेशनल ट्रेनिंग, पपेट्री इन एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स इन एज्युकेशन, यूज कल्चर अँड हेरिटेज इन एज्युकेशन, रिफ्रेशर कोर्स इन पपेट्री अँड ड्रामा इन एज्युकेशन आहे. सर या एज्युकेशनल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहे इंडियन एज्युकेटर असोसिएशन ऑफ इंडिया, UNIMA इंडिया, युनेस्को असोसिएट स्कूल नेटवर्क, इको स्कूल इंडिया. सरांनी लिहिलेले विविध पुस्तकं टोबॅको फ्री स्कूल, लर्न विथ कार्टून्स, माय इनोव्हेशन्स, द मोटिवेशन नीड ऑफ स्टुडंट, आर्टिकल इन स्टेट लेवल एज्युकेशनल बुक्स, जीवन शिक्षण, रिसर्च, यूज ऑफ कम्प्युटर इन स्कूल असे आहे. ज्या शाळेतून विद्यार्थी भाषिक भीतीमुळे पुस्तकांपासून दूर जात होते, आज तिथे लोकसहभागातून 3000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे व विद्यार्थी ते आनंदाने वाचन करतात. से नो टू गन, आय वॉन्ट पेन असा नारा देत सरांनी जय हिंद नावाने प्रकल्प सुरू केला आहे. जॉलीवूड या अभिनय कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करून सरांनी विद्यार्थ्यांमधला असलेला लो कॉन्फिडन्स दूर करून त्यांची अभ्यासात रुची वाढवली. सरांनी त्यांच्या शाळेत एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी रिसर्च सेंटर सुद्धा डेव्हलप केले आहे. या आणि अशा अनेक विविध कार्यांसाठी सरांना स्टेट टीचर्स अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट टीचर्स अवॉर्ड, इनोव्हेटिव्ह नॅशनल टीचर अवॉर्ड, इनोव्हेटिव्ह रिसर्च आयडियाज अँड पेडॉलॉजी अवॉर्ड, नॅशनल टीचर्स अवॉर्ड असे अवॉर्ड मिळालेले आहे. आणि आता निलिमाताई कार्यक्रम पुढे नेतील. थँक्यू. नक्कीच संस्कृती, फार सुंदर ओळख करून दिलीस बाळा तू अगदी थोडक्या वेळामध्ये. तर आता मी डायरेक्ट प्रवीण सरांना विनंती करेन की त्यांनी खुर्शीद सरांना बोलतं करावं. सो ओव्हर टू यू प्रवीण सर. नमस्कार सर. सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला तुम्हाला. आपण इंटरव्ह्यूची सुरुवात करण्याआधी तुमचा एक व्हिडिओ मला सर्व आपल्या श्रोत्यांना दाखवायची इच्छा आहे. तर आपण एक 2 मिनिटं थांबा, ज्यातून आपल्याला एक सरांच्या कार्याची एक थोडक्यात ओळख होईल. महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के निलिमाताई आवाज येतोय व्हिडिओचा? हो, सिरोंचा ब्लॉक में येतोय.
महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के सिरोंचा ब्लॉक में छोटे से गांव असार अली का जिला परिषद प्राथमिक विद्यालय। स्कूल के अध्यापक श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख लगातार इस आदिवासी क्षेत्र के बच्चों को मुख्यधारा से जोड़ने की कोशिश कर रहे हैं। सीमावर्ती इलाके के कारण भाषा पढ़ाई के लिए बड़ी चुनौती थी, लेकिन इसके लिए श्री खुर्शीद ने मैं भी रिपोर्टर नाम से एक्टिविटी शुरू की। बच्चों का आत्मविश्वास बढ़ाने के लिए श्री खुर्शीद ने स्कूल में बच्चों को लेकर कई वीडियोस बनाए हैं। जैसे कि दुनिया में हॉलीवुड है, भारत में बॉलीवुड है, तो मेरी पाठशाला में था जॉलीवुड। जॉलीवुड माने जॉयफुल लर्निंग इन चाइल्डहुड। लाइब्रेरी और ओपन क्लासेस के अलावा तकनीक का उपयोग करके स्कूल को तमाम सोशल प्लेटफॉर्म से जोड़ा है। असार अली का ये स्कूल जंगलों के बीच है, लेकिन श्री खुर्शीद यहाँ के बच्चों को दुनिया से जोड़ने का काम कर रहे हैं। उन्होंने बच्चों को लेकर स्काउट दल भी बनाया है। स्काउट गाइड हिमालय यूनिट के माध्यम से मैंने छात्रों को विविध राष्ट्र भक्ति कार्यक्रमों के साथ जोड़ा। श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख को उनके इस योगदान के लिए बतौर शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार 2021 से सम्मानित किया जाता है। सर, हा व्हिडिओ बघतानाच म्हणजे असं अंगावरती असं काटे येतात, कारण तो जेव्हा मला असं कळलं की मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, त्यावेळी मी त्या भागात म्हणजे जी शाळा त्या भागात आहे त्या भागाविषयी थोडंसं माहिती घ्यायचा प्रयत्न केला. चारी बाजूनी जंगल आहे, एकदम असं नक्षलवादी भाग, असं नक्षलग्रस्त भाग आहे आणि अशा भागांमध्ये तुमचं हे कार्य खरंच फार मोठं कार्य आहे. म्हणजे आणि मला तुमचं मुलाखत घ्यायला मिळते हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. तर सर, आपण ह्या मुलाखतची सुरुवात करताना मला पहिला एक प्रश्न विचारायचा आहे की मी सुद्धा शिक्षक आहे आणि माझे बरेचसे मित्र आहेत शिक्षक, त्यामुळे आम्ही जेव्हा असं कुठेही एकत्र भेटतो तेव्हा एक प्रश्न येतो की तुला शिक्षक का व्हायचं, असं मला पण प्रश्न येतात. मी पण अनेकांना प्रश्न विचारतो. काही जण म्हणतात की नाही असंच झालं म्हणून वगैरे. तर हाच प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा आहे की शिक्षकी पेशा तुम्ही निवडायचं का ठरवलं? असा कोणता प्रसंग आला की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला शिक्षकच व्हायचं? बिलकुल. सर्वप्रथम नमस्कार सर्व दर्शकांना आणि धन्यवाद अक्षर मानव शिक्षण विभागाचं. का बर्थडेचा हा सर्वात मोठा गिफ्ट असेल मला, कारण एवढ्या चांगल्या लोकांशी संवाद करायला मला मिळत आहे. आणि प्रश्न आहे का शिक्षकच व्हायचं काय ठरवलं? खरंच आहे, माझ्या आईचं बालपणामध्येच मृत्यू होणे त्याला एक कारणीभूत होतं. कारण आई पण एक शिक्षकच असते घरातली, आणि त्या शिक्षिकेलाच मी गमावलेलं होतं. वडिलांनी खूप चांगले संस्कार घातले होते, त्याच्यामुळे कधी पण आणि मला खूप सारे इंटरेस्ट होते बालपणापासूनच. आर्ट मध्ये चित्रकला म्हणा तुम्ही, गायन कला, लेखन, नाट्य, या सगळ्या गोष्टीचा मेळ आपल्यामध्ये होता. आणि मला असं वाटायचं की नाही, एक टीचर हा विद्यार्थ्यांना जेव्हा घडवेल तर खूप आनंदाने आपण तो टीचर्स ही खूप गंभीर त्याने आपण घेऊन चालणार नाही पालकांसोबत, तर आनंदाने. तर ते सगळे काही कौशल्य आपल्याकडे आहे आणि मी मनापासूनच तो स्वीकारला होता. आणि घरच्या एक परिस्थिती पण होती का टीचर्स जर बनले तर नोकरी लवकर भेटते, हा एक सत्य बिलकुल आहे मनातलं. हा त्यावेळेस चला आपण बनूया, हा एक हेतू होता. परंतु महत्वाची होती अभिरुची. त्यामागे मी कुठेच निराश झालो नव्हतं की मला काही पुन्हा मोठं व्हायचं आहे म्हणून. तर टीचर पासूनच मला मोठं व्हायचं होतं, तोच मोटिवेशन पण होता. आणि त्यामुळे मी स्वतःहूनच डीएड मध्ये ऍडमिशन घेतलेला होता. बिलकुल सर. एकंदर तुमचा प्रवास बघितल्यावर असं कळतं की शिक्षकी हा तुमच्यासाठी पेशा नसेल तर ते तुमचं आयुष्यच आहे. कारण तुम्ही बरोबर तुमच्या एका मुलाखतीमध्ये किंवा एक लेख वाचला, त्याच्यामध्ये उल्लेख पण होता की स्कूल इज माय लाईफ, अशा प्रकारचं माझं जीवन झालेलं आहे. बरोबर. सर, जेव्हा तुम्ही 1996 म्हणजे हा जवळजवळ एक 25 वर्षापूर्वी तुम्ही गडचिरोलीच्या झिंगानूर या गावामध्ये रुजू झाला शिक्षक म्हणून, आणि त्यावेळीच गडचिरोली म्हणजे खूपच दुर्गम असेल, म्हणजे आताही ते दुर्गम आहे, 25 वर्षापूर्वी खूपच दुर्गम असेल. आणि ज्यावेळी तुमची शिक्षक म्हणून अशा भागात तुम्ही रुजू झाला त्यावेळी तुमच्या मनात नेमका भावना काय होत्या? आणि खास करून की माझा मुलगा अशा ठिकाणी जातोय जो नक्षलग्रस्त भाग आहे, तर त्यावेळी त्या आई वडिलांचा नेमका काय भावना होत्या, त्यांचा कसा प्रतिसाद होता यावर? बिलकुल सर. ही जी म्हणजे किंवा ही जी वेळ होती किंवा हा जो क्षण होता, मी माझ्या वडिलांसोबत तिथे गेलेला होता. आणि नुकतंच मला वाटतं
D.Ed कम्प्लीट झाला होता आणि 21-22 वर्ष रनिंग होतं. आणि ज्या वेळेस त्या झिंगानूर या भागात प्रवेश केला, तिथे भयंकर म्हणजे डोंगरातून आणि जंगलातून जाणारा तो रस्ता, गाडी त्या काळात पण जायची असं नाहीये ती तिथे, परंतु तो मार्ग खूप भयंकर होता. आणि तोटके कपडे घातलेले माळ्या तिथे, आदिवासी, आणि माझ्या वडिलांनाच, आणि कारण कधी आपण असं परिसर बघितलेला नव्हता, त्याच्यामुळे वडिलांनी स्पष्ट बोललं, अरे बेटा यहाँ से जाना है, इथे नको राहू, अरे हे तुला कापूनच खाऊन टाकतील, अशा बाबांच्या भावना होत्या. आणि तू विचार कर, आपल्याला नंतर विचार करू आपण आपल्याला करायचं का नाही, परंतु कुठेतरी माझ्या मनामध्ये ती जिद्द होता अगोदरपासूनच का नाही, स्कूल इज माय लाईफ, मी हे त्यावेळेसही स्वीकारलं होतं. आत्मविश्वास हा भरपूर घेऊन मी निघालोच होतो. आणि ते परिसर बघितल्यानंतरच, कारण नैसर्गिक परिसर खूप चांगला आहे तिथला, आणि ते भोडे बाबडे जे चेहरे म्हणतो का नाही आपण बालकांचे, ते कुठेतरी मनाला स्पर्श करून गेले. आणि वडिलांना फक्त मी एवढंच म्हटलं, बाबा मी इथे 2 महिने अगोदर मी राहून बघणार, फक्त बाबांच्या मनाला एक हे मिळावं म्हणून. आणि खरंच मी तिथेच टिकून गेलो. त्यानंतर वडिलांनी पुन्हा प्रश्न केला, काय रे तू खुश आहेस तिथे? खरंच मी खूप खुश होतो, कारण मी त्या आदिवासी भागाला स्वीकारलेलं होतं, त्या सगळ्या गोष्टीला, विपरीत परिस्थितीला मनापासून स्वीकारलं होतं, आणि मला करायचंच आहे. आणि भाषा पण माझी नव्हती बरं तिथे मला तर त्या काळात मराठी पण बोलता येत नव्हती, कारण घरी हिंदीच बोलणे होतं, त्याच्यामुळे. आणि इथे तर माळी आहे, म्हणतो बोर म्हणतो रब्बोर, अशी ते भाषा होती ती. पण मी म्हटलं नाही, इथे आपल्याला अवश्य आव्हाने आहेत, परंतु जो मला एक हा टच भेटलं होतं तिथे, त्या बालकांना पाहून खूप निरागस होते ते. आणि भोळे पालक ज्याला म्हणू का नाही आपण, आदिवासी खूप इमानदार, अशी तिथे इमानदारीची आणि वेगळी अशी संस्कृती आहे. आणि मला वाटलं की नाही, आपल्याला इथे खूप काही आणि खूप काही चांगलं करता येईल, आपल्या कलेला इथे वापरता येणार, आणि आपल्याला त्यांच्याशी जोडून शिक्षणाचा जो प्रवाह आहे इथे आपल्याला गती देता येईल, विचार करूनच मी तिथे राहिलो. सर, तुम्ही म्हणाला की तुम्हाला म्हणजे सुरुवातीला तुमची कारकीर्द जेव्हा सुरू होत होती, त्यावेळी मराठी भाषेची एक अडचण होती, आणि त्यात तिकडची भाषा, आदिवासी लोकांची भाषा माडिया भाषा होती. मग हे तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे मुलांना शिकवण्याची भाषा वेगळी, घरात मुलं वेगळ्या भाषेने बोलतात, आणि मला असं वाटतं की जो सीमावर्ती भाग आहे, त्या सीमावर्ती भागामध्ये हा प्रश्न असतोच की तिकडे घरातली भाषा वेगळी आणि शाळेतली भाषा. मग ही समस्या, ही अडचण, ह्याचा सामना कसा केला तुम्ही? बिलकुल सर, माझं एकच मत आहे, शिक्षकांनी जर मनाने जोडलं, आपल्या हार्ट पासून तर विद्यार्थ्याच्या हार्ट पर्यंत, ज्याला आपण म्हणतो ना, मग तिथे कोणतीच भाषा, कोणतीच समस्या काही उरत नाही. तेच झालं माझ्याकडे. एक सर्वात मोठा ज्याला आपण म्हणू का एव्हरी चाइल्ड इज स्पेशल म्हणतात, तर एव्हरी टीचर ऑल्सो स्पेशल. प्रत्येक शिक्षक हा सुद्धा एक विशेष असतो, आणि त्याच्याकडे कोणता ना कोणता एक असा हतियार असतो का त्याचा जर तो वापर केला तर या सगळ्या गोष्टी दूर होतात. तर माझ्याकडे गीत होतं, आर्ट होते, एक्सप्रेशन होते. मी माडिया भाषेतल्या मुलाला जेव्हा बोलणे समजायचं नाही, फक्त मी एक एक्सप्रेशन द्यायचे असे, याही गोष्टी चेहरा त्याला हसून जायचं, एक स्माइल त्याला माझ्याकडे आकृष्ट करायची. तर या गोष्टी होत्या. तर महत्वाचं आहे मनाचं कनेक्शन. आता तिथे मग झालं का, मग मी हळूहळू त्यांची भाषा, एक एक शब्द, त्यांचे गाणे, मग जसं मुलांना शिक्षणासाठी आवड निर्माण व्हायला पाहिजे ना, तीच आवड शिक्षकाला सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. मग काय काय शिकावं तेच गोष्ट राहतात. तर माझ्याकडे तोच आव्हान होतं की मला भाषा शिकायची आहे. माडिया भाषा असेल ती माडिया, गोंडी, आणि तिथले जे गाणे होते ते मी ऐकायचं. तिथल्या सामाजिक कार्यक्रमामध्ये जायचं, ज्यावेळेस ढोल, तिथले जे वाद्य वाजायचे ते गाणे ऐकायचे, ते कसे बोलतात, त्यांचं उच्चारण कसं आहे ते घेऊन मी मुलांसमोर जेव्हा बोलायचं, माझी भाषा ही थोडी वेगळी असायची, मुलं हसायचे. तिथून मला वाटायचं का नाही, आपण यांना काहीतरी देऊ शकतो. मुलांना सर्वात अगोदर आहे की शिक्षकाचं एक आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे, मग सगळ्या गोष्टीचं तिथे सहज होतात. जसं मी तिथून एक गाणं घेतलं होतं सुरुवातीला, का आपल्याला गीताच्या माध्यमातून करणे गरजेचं आहे. ए पेका नाक नडकमा, माझ्याकडे गीत होतं कोणतं, ए मुला तोडू नको मला, झाड म्हणतो, ए मुला तोडू नको मला, मी देतो फळे छान खायला, मी देतो पाने द्रोण करायला, ए मुला तोडू नको मला. आता ती मुलं अशी बघायची, मग त्याला कन्वर्ट केलं मग माड्यामध्ये, ए पेका नाक नडकमा,
एपेका नाक नडकमा नना इयन पंडी बेस तिंदाला नना इयन वाकी किस मसाला एपेका नाक नडकमा ए मुला तोडू नको मला. कुठेतरी हा मिश्रण जो होता ना त्यांच्या भाषेचा आपल्या भाषेचा, अरे वा, फक्त आनंद घेणे आवश्यक आहे सर. आणि हळूहळू मुलं पण जोडत गेली ते आणि मी भाषा पण शिकत गेलो. म्हणजे आपण असं म्हणू शकू तिथे की तुम्ही एक शिक्षक म्हणून तिथे गेला, पण तिथे तुम्ही विद्यार्थी म्हणून पण काम करत होता, कारण तुम्ही स्वतः ही भाषा शिकला. आणि तुमच्या ह्या तुम्ही जे गाणं गात होता त्याच्यातून एक गोष्ट कळली की तुम्ही खूप ह्या मुलांमध्ये किंवा त्या भागामध्ये खूप तुम्ही काय बोलतो आपण त्याला, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मिक्स झाला होता त्या भागामध्ये, त्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला सामावून घेतलं होतं. महत्वाचं आहे म्हणजे माझ्या डोक्यात होतं सर, पडणे, दोनच गोष्टी शिकवायची होती मला तिथे, पडायचं की लढायचं. बाबांनी तेच सांगितलं का आता तू बघ इथून पडशील का लढशील. मी म्हटलं बाबा लढतोय मी इथे, मी पडणार नाही. आणि त्याचा हा यश आहे सर. आज खूप प्रेम मिळतो या समाजाकडून. आणि त्याच भागात मी 25 वर्षापासून काम करत आहोत. मला माझ्या जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये परत केव्हाही जाता आलं असतं, परंतु मी बदलीच केली नाही म्हटलं मी इथेच राहू. आपण फार छान. आणि सर तुमच्याबद्दल वाचताना एक तुमचं वाक्य होतं, ते खरंच खूप सगळ्या शिक्षकांना प्रेरणा देईल की जे शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत काम करताय. ते वाक्य म्हणजे जिथे जिथे रेड बोर्ड आहे तिथे तिथे ब्लॅक बोर्ड हवा. तर ह्याविषयी तुम्ही सांगू शकाल का? कारण नक्षलग्रस्त भाग, फक्त मी श्रोत्यांना माहिती करून देतो की रेड बोर्ड याचा अर्थ होतो की नक्षलग्रस्त भागामध्ये लाल कलरचे बोर्ड असतात, त्यांची लाल निशाणी असते. आणि सर नक्षलग्रस्त भागामध्ये 25 वर्ष झाले काम करतायत सर. बिलकुल सर. महत्वाचा आहे तो लाल बोर्ड जो राहते. समजा आपला हा शिक्षणाचा ब्लॅक बोर्ड कमजोर असेल, म्हणजेच तिथे काही अभिरुची आनंद नसेल, तर हा जो रेड बोर्ड आहे नक्षल्यांचा, तर तो जर प्रभावित केला तर आज सर भरपूरसे जे विद्यार्थी आहेत ते आश्रम शाळेतून किंवा आदिवासी भागातलेच तिथे गेलेले आहेत. त्याचं कारण एकच होतं की शिक्षणामध्ये कुठेतरी आमची ती कमतरता होती, जी त्यांना तिथे आपण काय म्हणू का ते रुजू शकले नाही किंवा तो शिक्षणाचा आनंद घेऊ शकले नाही किंवा आनंदाने शिकवू शकले नाही असं म्हणू. आणि ते तिथून त्यांनी पाय काढता घेतला. ती परिस्थिती कशी असेल, ती घराची असेल, परंतु हा जो बोर्ड होता तो मुलांना एकदा अट्रॅक्ट केला तर मुलं जंगलातच जाणार होती. अशा प्रकारची ती परिस्थिती. आणि शिक्षण हा एकमेव असा माध्यम आहे का जो विद्यार्थ्यांच्या विचारांना पण परिवर्तन करू शकतो, तो शाळेच्या माध्यमातून. का नाही या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. तुम्हाला बंदूक धरायची असेल तर देशाच्या संरक्षणासाठी पण आपण धरू शकतो. याही गोष्टी तिथे समजवण्यात ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि हे खूप अडचण होतं आणि माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा ते धोकादायक पण होतं, कारण आपण त्या जागी प्रत्यक्ष त्या गोष्टीचा विरोध करू शकत नाही सर. या गोष्टी होत्या, परंतु त्या विचारांना तर आपण मुलांपर्यंत पोहोचू शकत होतो. मला वाटलं का नाही त्या रेड बोर्ड पेक्षा जर आपला ब्लॅक बोर्ड हा प्रभावी पडेल, तो जर त्यांच्या ब्रेनमध्ये किंवा त्यांच्या मेंदूवर प्रभाव टाकणार तर अवश्यच ही गोष्ट साध्य होऊ शकते का मुलांना देश संरक्षणासाठी जायची इच्छा होईल. आणि त्या काळात सुद्धा 25 वर्षापूर्वी सुद्धा मी स्काउट गाईडच्या माध्यमातून, जय हिंदच्या माध्यमातून का आम्हाला इथे जायचं आहे, आम्हाला देश सेवेसाठी जायचं, या गोष्टी तिथे टाकत राहिल्या सर. आणि मी भाग्यवान होतो का कधीच मला जंगलातूनही विरोध झाला नाही, असं कधी अडचण तर आली नाही. आणि मी यशस्वी ठरलो. भरपूरसे विद्यार्थी आज पोलीस विभागात किंवा वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत ते आदिवासी भागातले, आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस ते बोलतात. हा यश आहे सर. सर हे गेले 25 वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून सेवा देता त्या भागात, अनेक अडचणीचा सामना पण केला असेल, पण कधी असं वाटलं का की आता खूप झालं, खूप अडचणी येत आहेत, म्हणजे असं मनात कधी भावना आली का आता हार मानल्या म्हणजे सगळंच संपलंय, असं कधी वाटलं का? जर असं वाटलं असतं तर माझा चेहरा आज खूप निराशाजनक असता. एक मी कधी पण सर बोलताना सांगतो सर्वांना, मी कधी पण रोज असं विचार करून जातो शाळेत का मी कालच म्हणजे डीएड झाला पूर्ण आणि मी आज शाळेत आलो. आज 25 वर्षापासून तेच सुरू आहे का नाही, माझं नुकतं डीएड झालेलं आहे, मी आज लागले, म्हणजे माझ्यात तीच ऊर्जा आज आहे. आणि सर्वात महत्वाचं असते विद्यार्थीच आपल्याला ऊर्जा देतात. त्यांच्यासोबत राहून आपण जेव्हापर्यंत त्यांच्यासोबत राहिल्याने आपण सुद्धा ऊर्जावान होतो. आज सुद्धा सकाळी 5:30 वाजता विद्यार्थी आम्ही जमतो आणि चाइल्ड फिटनेस क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ, धावणे, पडणे, स्पर्धा लावणे, या गोष्टी होतात. त्याच्यामुळे कधीच असं वाटलं नाही. उलटा सर मला भीती वाटत आहे का मी आता रिटायर्ड झालो तर मी एवढ्या चांगल्या गोष्टीपासून दूर तर नाही म्हणजे होऊन जाणार.
मला खूप भीती वाटत आहे. आता शेवटचे जे 10-12 वर्ष आहे कधी चालले जाणार, आणि ही शाळा अशा प्रकारचे विचार येतात. बिलकुल आव्हानापासून दूर झालेलं नाही हो, आणि खूप साऱ्या कल्पना आहे जे मला असं वाटतं की काढत राहावं आणि विद्यार्थ्यांसोबत नवनवीन गोष्टी करत राहाव्या, नवनिर्माण करत राहाव्या. सर मला असं वाटतं सर, जेव्हापर्यंत आमच्याकडे क्रिएटिव्हिटी झालं म्हणून आपण नवनिर्माण करण्याची जी वृत्ती आहे किंवा कल्पना ज्या आहेत त्या जिथे संपल्या त्यावेळेस सगळं काही संपून जातो. बरोबर बरोबर, अगदीच. सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुमची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये जीवन शिक्षण मासिकाचा खूप मोठी भूमिका राहिली आहे. तर त्याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बरेचसे शिक्षक सुद्धा आहेत आणि मला पहिल्यांदा कळलं की अशा प्रकारचं मासिक आहे, मलाही माहिती नव्हतं. तर ह्या विषयी थोडंसं आपण मार्गदर्शन करावं. हा सर, मी ज्या भागात लागलेलो होतो सुरुवातीला, तर माझ्याकडे काहीच तिथे म्हणजे असं साधन नव्हतं का मी ज्याला आपण आंतर संवाद करूया असं काही नव्हतं. कारण तिथून तालुका माझ्या गावापासून 55 किलोमीटर दूर, आणि जो गडचिरोली जिल्हा आहे सर आजही 290 किलोमीटर दूर आहे बरं माझ्या शाळेपासून, जो जिल्हा मुख्यालय आहे. तर 25 वर्षापूर्वीची अशी गोष्ट होती का तिथे लाईन नव्हती त्या झिंगानूरमध्ये, आणि होती तरी ती 3-4 महिने कधी बंद असायची. संपर्क नव्हता एक दुसऱ्याशी. पावसाळ्यात तर टोटली संपर्क तुटून जायचं, रस्ते नसायचे. तर त्यावेळेस काय झालं का एक पेटीमध्ये मला जीवन शिक्षण मासिके सापडली. जीवन शिक्षण मासिकांना मला वाटतं नमन करायला पाहिजे का तेवढ्या दुर्गम भागात ते पोहोचत राहतात, उशिरा पोहोचतील पण पोहोचतात. आणि त्याच्यातला मी एक मासिक काढला आणि वाचू लागलो, तर एका शिक्षिकेची मी म्हणजे एक स्टोरी, सक्सेस स्टोरी वाचली तिथे, आणि मी खूप इम्प्रेस झालो. म्हटलं माझ्यासारखे टीचर्स, ती दुर्गम भागातलीच होती, आणि माझ्यासारखे टीचर मी एकटाच नाही हो, असे भरपूर जण आहे त्याचे संघर्ष करून आव्हानाला लढून ते शिकत आहे. मग आपल्याला पण हे करावंच लागणार आहे ते, आणि कुठेतरी आत्मविश्वास वाढला. आणि विविध असे उपक्रम तिथे मी सुरू केले मुलांसाठी. अगोदर त्यांच्या व्यवस्थित राहण्यावरती, मग त्यांच्या नाचण्यातून, आनंदी गीतातून, खेळाच्या माध्यमातून अशा प्रकारचा तो बदल होता. आणि माझे उपक्रम या नावाने मी म्हटलं बघून तर पाहू, आपण लिहून तर पाहू. आणि तो जो लेख होता मी जीवन शिक्षणला पुणे इथे पाठवला, आणि माझे उपक्रम या नावाने तो प्रकाशित झाला. मला एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. अरे आपल्या गोष्टीची दखल किंवा आपल्या विचारांना सुद्धा ठेवायला हा एक नक्कीच प्लॅटफॉर्म आहे. आणि तेव्हा माझ्या आत्मविश्वासाला खूप म्हणजे बळ मिळालं. एक छोटासा त्या काळात गट शिक्षण अधिकारी होते आमचे आडेपो साहेब, त्यांनी एक सत्कार केला का अरे आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षकाचा, एका दुर्गम भागातील शिक्षकाचा तिथे एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. मला तेव्हा जाणवलं की नाही, आपल्या विविध प्रयोगांना कुठेतरी एक मंच आहे, तो आहे जीवन शिक्षण. आणि त्या जीवन शिक्षण एक मासिक जर आपण वाचलो तर सर एवढा काही आपला एक प्रशिक्षण होऊन जातो, ट्रेनिंग होऊन जाते. विविध वेगवेगळे टीचर्स तिथून आपल्याला त्यांचे मनोगत वाचायला मिळतात आणि प्रयोग वाचायला मिळतात. तर खूप मोठा म्हणजे त्या मासिकाची भूमिका होती 1996 मध्ये सर, तर आजपर्यंत. म्हणजे ज्या भागामध्ये लाईट्स नव्हत्या त्या भागामध्ये मासिक पोहोचत होतं, आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला. आणि नक्कीच मी हे स्वतः मासिक सुद्धा बघेन, कारण मला आज पहिल्यांदा कळलं, जेव्हा मी मला पण माहिती नव्हतं जीवन शिक्षण मासिक आहे. आणि एक शिक्षक म्हणून आता मला महाराष्ट्राच्या शिक्षण हॅलो सर, आवाज येतोय? मुखवटा आहे. हॅलो, प्रवीण सर. हा थोडा तुमचा आवाज मध्ये हे झालेला. सर आज बर्थडे असल्यामुळे कॉल पण भरपूर येतात, त्याच्यामुळे मला तीच भीती आहे. त्याला घ्या. नाही, आपण थोडस आपण आपली मुलाखत पुढे नेऊया. आपल्या एकंदर प्रवासामध्ये मी बघितलं की विद्यार्थ्यांची जी गळतीचं प्रमाण होतं ते तुम्ही अगदी शून्यावरती आणलं. सुरुवातीला 10-15 विद्यार्थी येत होते, आणि आता त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली, एनरोलमेंट रेशिओ वाढत होता. तर याच्यामध्ये तुमचे जे उपक्रम होते ते अगदी हटके होते. म्हणजे कोणत्याही सामान्य शाळेमध्ये असे उपक्रम नव्हते, पण ते उपक्रम आम्हाला तुमच्या शाळेत बघायला मिळत होते. तर या उपक्रमाविषयी सांगाल का? बिलकुल सर. जसं आता बघा, मुलांच्या सुरुवातीला तर सर पुन्हा एक काय बाहुली नाट्य, जसं मुलांना शाळेमध्ये खेळवून ठेवण्यासाठी किंवा शाळेमध्ये आणण्यासाठी आनंद, याच्या पलीकडे दुसरा काहीच उपाय नाही आहे. त्याच्यामुळे आनंदायी शिक्षण हे महत्वाचं आहे. तर मी अभ्यास केला की यांना आनंद देण्यासाठी आपण काय काय करू शकतो.
हे महत्वाचं होतं. विद्यार्थ्यांना कुठे आनंद मिळणार, तर यासाठी बाहुली नाट्याचा प्रयोग झाला आणि विविध असे जे प्रयोग होते. माझे बघा ही असरअलीची शाळा होती सुरुवातीला, आणि आम्ही जेव्हापर्यंत ही असरअलीची शाळा होती सुरुवातीला. आज याच्यामध्ये खूप वेगळं अंतर आहे, कारण त्याचं नावच आम्ही शिक्षणाचा आनंदवन केलेलं आहे. आणि त्यासाठी गरज आहे काय, तर आम्ही नाट्यकलेचा प्रयोग, गीतांचा प्रयोग या गोष्टी होत्या आणि भाषिक विकासासाठी मला वाटतं खूप गरजेचं होतं. तर म्हणून मी त्या काळात तर गीतांचा वापरच करायचा जास्तीत जास्त. परंतु आज असरअली शाळा म्हणजे हिंगणघाट आणि असरअली हे जास्त काही दूर नाही आहे. आता पुन्हा जो स्वीकार केलेला मी, तर मी रिपोर्टर, मुलांना बोलके करणे गरजेचे आहे सर. आणि भाषा विकास केव्हा होतो, मला माड्याकडून किंवा तेलुगू भाषेकडून मुलांना मराठीकडे आणायचं आहे, इंग्लिशकडे आणायचं आहे, हिंदीकडे आणायचं आहे. त्यासाठी मी काय करू शकतो, तर माझ्याकडे एकच उपाय होता सर. मी रिपोर्टर सारखं मी एक छोटासा उपक्रम सुरू केला. मला काही माईकच विद्यार्थ्यांना द्यायचं होतं आणि मुलं सुंदर अशी रिपोर्टिंग करायची छोट्या छोट्या गोष्टीची. अगोदर मुलांचा कोणताही भाषा विकास करायचा असेल तर त्यांच्याच मातृभाषेला सन्मान करणे गरजेचं आहे. तो विद्यार्थी सुरुवातीला त्यांच्याच भाषेत बोलायचे आणि तीच रिपोर्टिंग नंतर हे बघा तीच रिपोर्टिंग ती आपल्या भाषेमध्ये करायची. तर त्यांचा हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि बोलण्यासाठी गरज आहे शब्दसंग्रहाची, ते शब्द येऊ लागले. आणि महत्वाचं होतं इथे की मी आता या 10 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी निघाली, मोबाईल्स निघाले, त्यांचे व्हिडिओज त्यांना दाखवणे, ऐकवणे. त्यासाठी मग आपण आपल्याच एका मीडियाचं निर्माण केलं, त्याचं नाव लिहिलं झेडपी टीव्ही, जिल्हा परिषद टीव्ही असरअली माझ्या शाळेची, आणि ते मुलांना दाखवायचे सर. युनेस्को असोसिएट स्कूल जसं आहे आता, आणि योगा, फिटनेस या सगळ्याच गोष्टींना मुलांना अटॅच करणे गरजेचं होतं मला. कारण विद्यार्थी सुदृढ राहणे, सुदृढ विद्यार्थी हा सशक्त विद्यार्थी हा एक सशक्त शिक्षण घेऊ शकतो, हेही होतं. फक्त एकच गोष्टीवर जोर न देता मी किती मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचा वापर करतो. त्यामध्ये जॉलीवूड हा खूप मस्त आहे. जॉयफुल लर्निंग इन चाइल्डहुड ज्याला नाव दिलेलं आहे, त्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधल्या कलांना, हे बघा इथे दिसतात, कमी पोलिसांची भूमिका असेल किंवा व्यसनमुक्ती असेल, कारण तिथे खूप प्रमाण होतात तंबाखू, गुटखा या गोष्टीचा. तर मी कलेच्या माध्यमातून कसं मुलांना आणू शकतो, भाषा विकास कसं करू शकतो. तर याच्यामध्ये ही आर्ट जी होती नाट्यकला, त्याला मी जॉलीवूडच्या रूपाने छोट्याशा शॉर्ट फिल्मच्या रूपाने मुलांनाच दाखवले नाही तर पालकांना. मला मुलांचा विकास करायचा आहे तर हे महत्वाचं आहे की मी पालकांसोबतही मला तेवढंच कनेक्ट होणे आवश्यक आहे. तर माझ्या शाळेला मी समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला, समाजाला शाळेशी जोडण्याचा प्रयत्न केला. कारण बालक हा शाळेत आहेच आहे, पण तो समाजामध्ये आहे. तर हे उपक्रम असे होते का जिथे कनेक्ट विथ सोसायटी, काही असे उपक्रम होते का जे आम्हाला समाजासाठी जोडणारे होते, समाजाला घेऊन जोडणारे होते. तर असे बॉलिवूड याच्यातून माध्यमातूनच मुलांना खूप म्हणजे सिनेमाची आवड असते, चला त्याला आपण जॉलीवूड करूया, आपली जॉयफुल लर्निंग इन चाइल्डहुड. तर हे उपक्रम होते. चाइल्ड फिटनेस क्लब जो आहे मॉर्निंगला, तर मुलांच्या फिटनेस वरती गरजेचं आहे. शाळा हे एक असा केंद्र आहे की जिथे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून त्याच्यानंतर ओपन क्लासरूम होती. आमच्याकडे जंगल आहे, बसा जंगलाच्या झाडाखाली, बघा हा झाड आहे, हे पक्षी आहे, तिथे प्राणी दिसत आहे, बोलण्याचा प्रयत्न. असे छोटे छोटे ओपन क्लासरूम आणि असे उपक्रम होते सर. त्यात सर तुम्ही इंग्रजी भाषेला नवा शब्द दिलाय. म्हणजे मला आतापर्यंत माहित होतं की बालपण म्हणजे चाइल्डहुड असतं, पण तुमच्या या उपक्रमामुळे कळलं की त्याला जॉलीहुड पण आपण म्हणू शकतो. कारण मुलांनी लहानपणी फक्त मजा करायची असते आणि शिकायचं असतं. आणि खरंच हा तुम्ही दिलेला इंग्रजीला एक नवीन शब्द आहे असं मी मानतो. सर आता ही आपली शाळा दुर्गम भागात आहे आणि कोविडमध्ये आम्ही बरंचसं अनुभवलं की पुणे किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा तंत्रज्ञान म्हणावं तसं उपलब्ध नव्हतं मुलांकडे. आणि तुम्ही दुर्गम भागामध्ये तुमची शाळा डिजिटल केली, त्याविषयी तुम्ही सांगा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या शाळा आणि ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? हाय सर, बिलकुल. आज दुर्गम भागातली शाळा असली तरी सर इथे आज व्हर्च्युअल क्लासरूम आहे, जे बालभारतीकडून शाळेला मिळालेला आहे. तर सर्वात जास्त पटसंख्या या शाळेने वाढवली आहे त्याच्याने, हा व्हर्च्युअल क्लासरूम.
आज 200च्या वर विद्यार्थी शिकत आहे, जिथे 40-42 पटसंख्या होती आणि उपस्थिती 20-25 राहायची फक्त. निराशाजनक एक वातावरण होतं आणि आज ती कनेक्ट आहे व्हर्च्युअल क्लासरूमशी. बालभारतीवरून तिथे वर्ग होतात. एक त्यानंतर प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर इथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप कमजोर आहे सर. हा एक थोडा म्हणजे ज्याला काय म्हणतो अडचणीचा भाग होता. पण तुम्हाला असं वाटतं का नेटवर्क कोणताही असो तर कमजोर असलं तरी चालेल, फक्त शिक्षकाचा नेटवर्क हा एकदम मजबूत असायला पाहिजे. हा म्हणजे टीचर्स कंपनी ज्याला म्हणतो त्याचा नेटवर्क. सर तुमचं म्यूट वरती आहे, म्यूट वरती गेले सर. त्या माध्यमातूनच मी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं सर. आम्ही काय करायचं कधी या कालावधीत कोविडच्या सर तुमचा आवाज सर तुमचा आवाज गेला होता. सर तुमचा आवाज गेला होता मध्ये, जरा आपण पुन्हा सांगाल कारण महत्वाची माहिती सांगताय तुम्ही. तर सर ही माझी शाळा व्हर्च्युअल क्लासरूम अटॅच आहे, म्हणजे बालभारतीवरून तिथे डायरेक्ट नेटवर्कने क्लास होतात मुलांचे. हा एक माध्यम होता, परंतु त्या काळात आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना बोलवू शकत नव्हतो. बरोबर आहे. आणि तिथे पण दुरून दुर्गम भागातून मुलं येतात, आसपासच्या शाळेतले पण मुलं तिथे पायी चालत येतात. तर त्याच्यामुळे आमच्याकडे जे काही डिजिटल साहित्य होतं, जसं प्रोजेक्टर होतं, लॅपटॉप होतं, त्याच्यानंतर टॅब आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑफलाईन व्हिडिओज आम्ही नेटवर्कमध्ये जाऊन त्याला डाउनलोड करून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले सर. प्रत्यक्ष ऑनलाईन शाळा घेणे बिलकुल तिथे शक्य नव्हतं आणि त्याचाही प्रयत्न झाला झूम मीटिंगद्वारे. तोही एक प्रयत्न करून बघितला, कारण खूप मुलांकडे कमी हे साधनं होती, कारण खूप गरीब घरचे मुलं, लेबर आहे, शेत मजुरी करणारे विद्यार्थी, पालकांची मुले आहेत, तर त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही. परंतु मी आता ते बोललो का कोणत्याही नेटवर्क हा सर्वात स्ट्रॉंग असतो. आणि आम्ही आमच्या नेटवर्क सर येतोय, आवाज येतोय? हो आवाज येतोय सर. हा सर, मला कॉल्स येत आहे त्याच्यामुळे जरा हे त्रास होतोय. हा तर बर्थडेची कॉल, मला तीच भीती होती असं होईल. बरोबर. हा तर सर तिथे माझ्यासोबत मी एकटा शालेय परिवार आहे. तुमचा आवाज थोडस आणि इथे हा सर, प्रवीण सर आवाज येतोय? हो तुमचा आवाज मध्ये गेला होता, आता येतोय आवाज. हा सर, तर अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांशी कनेक्ट होत आहोत सर. त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे, ऑफलाईन माध्यमातून पोहोचणे, अशा प्रकारे या कोविड कालावधीमध्ये चाललेलं होतं. आणि त्या काळात ते जंगलाकडे कोविड आलेला नव्हता, परंतु एक भीती सगळ्याकडे होती आणि त्याच्यामुळे आम्हालाही सुरक्षित पद्धतीने, म्हणून आम्ही गाणं सुद्धा तयार केलेलं होतं सर आम्हाला, आमच्या मुलांसाठी. तो गाणं मी अवश्य बोलून दाखवणार. हिंदीमध्ये होता, कारण आता मुलांचा भाषा विकासचा जो प्रवास आहे तो खूप दूरपर्यंत चालला गेलेला आहे. आता माड्या गोंडी तेलुगू पासून ते तिथे आलेले आहे, तर तो एक गाणं आम्ही प्रचारात मध्ये आणलेला होता आणि ते अवश्य मी बोलून दाखवणार. तुझे भी नहीं है होना, मुझे भी नहीं है होना, कोरोना 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 कोरोना, मुंह पे मास्क होना, हाथ साबुन से धोना, मुंह पे मास्क होना, हाथ साबुन से धोना, 2 गज दूरी रखो ना, 2 गज दूरी रखो ना, डरो ना डरो ना, डरो ना डरो ना, गर्दी में हम नहीं जाएंगे, गर्दी में हम नहीं जाएंगे, खुला वाला खाना नहीं खाएंगे, मम्मी पापा से कहेंगे हम, कोरोना इंजेक्शन ले लो तुम, डरो ना. असे काही गीत आम्ही प्रचारात आणले. कोरोना से लढेंगे, स्कूल हम पढेंगे, हा त्यावेळेसचा नारा होता. तर म्हणून त्याच्यामुळे शाळा त्यावेळेस बंद नव्हती. शाळा बंद पण शिक्षण सुरू, हा एक रेडिओ कार्यक्रम पण आमच्याकडे होता सर. त्या रेडिओच्या माध्यमातून पण जिथपर्यंत होते आम्ही विद्यार्थ्यांना तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण सर ऑफलाईन
प्रमाण जास्त होतं. प्रवीण सर, तुम्ही खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे की मोबाईलचं नेटवर्क किंवा इंटरनेटचं नेटवर्क कसंही असू दे, शिक्षकांचं नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. आणि बिलकुल येस, आणि तुम्ही त्याचं एक बोलतो ना आपण एक जिवंत उदाहरण आहात की कोविडच्या कठीण काळामध्ये सुद्धा तुमचं शिक्षण थांबलं नव्हतं, तुम्ही शिक्षण थांबू दिलं नाही मुलांचं, आणि खूप ही कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. सर, तुमच्या शाळांमध्ये अजून एक मला गोष्ट जाणवली जी खूप कमी ग्रामीण भागात दिसते किंवा इव्हन शहरी भागात सुद्धा ती गोष्ट दिसत नाही, की लोकसहभागातून तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि लोकसहभागामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी साध्य करू शकला. तर हा लोकसहभाग आणि ह्या लोकसहभागाचा शिक्षणात नेमका काय फायदा होतो आणि शिक्षकांना तो कशा प्रकारे घ्यावा, लोकसहभागाचा वापर कशा प्रकारे करून घ्यावा, याविषयी थोडी आपण माहिती द्यावी. बिलकुल सर, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर. आम्हाला गंभीरतेने घेणे खूप गरजेचं आहे. लोकसहभाग, कारण शाळा ही समाजात आहे, त्या गावात आहे, आणि जेव्हापर्यंत गावाला किंवा त्या समाजाला त्या शाळेविषयी आपुलकी नसेल किंवा त्या शिक्षकांविषयी आपुलकी नसेल किंवा एक कनेक्शन त्याला आपण म्हणू तो नसेल, तर मला वाटते ती शाळा प्रगती करू शकत नाही. आणि मला तेच होतं का मला या गोष्टीला गरजेचं होतं का आपण लोकसहभाग मिळवून घ्यावा. लोकसहभाग मिळवण्यासाठी फक्त एकच गरजेचं आहे का शिक्षकाचा सहभाग हा समाजात सर्वात जास्त असायला पाहिजे. नाही तर काय होते, शिक्षक हा कनेक्ट राहत नाही समाजाशी. तर तिथल्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे. सर, पुनश्च एकदा मी म्हणतो, मी खूप आभारी आहो ईश्वराचा, परमेश्वर. आपल्याकडे जी कला आहेत सर, मग ती बोलण्याची असेल, ती नृत्य कला असेल, ती गायन कला असेल, तर ते गरजेचं आहे का त्या माध्यमातून समाजामध्ये भरपूरशा, समाज हा संस्कृतीने बनलेला असतो सर, आणि विविध कलेच्या माध्यमातून काही कार्यक्रम होत असतात. तर तिथे जेव्हा टीचर्स हा सहभागी होतो तर ते तो समाज ऑटोमॅटिक तिथे जुळत जातो. शिक्षकाने समाजाशी जोडणं फार गरजेचं आहे, हा संदेश तुम्ही देताय. सर, माझा एक पुढचा एक प्रश्न आहे. सर, आवाज येतोय माझा? हो सर, हो. ओके ओके. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की की तुम्हाला असं, म्हणजे आपण कोविडचा जो काळ आहे त्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, आणि बरेचसे असे विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत की ते शाळेतच गेलेले नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ, जो मुलगा 2 वर्षापूर्वी पहिलीला जाणार होता, तो जेव्हा शाळेत जाईल तो डायरेक्ट तो तिसरीला असणार आहे. मग हा जो मध्ये जी शैक्षणिक दरी तयार होणार आहे, तुम्हाला काय वाटतं की नेमकं शिक्षकांनी याच्यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं शिक्षकांनी काय काम करायला हवं? सर, सर्वात महत्वाचं तुम्हाला आपल्या SCIRT पुणेचं अभिनंदन करायला हवं का त्यांनी सेतू अभ्यासक्रम तयार केला होता. 45 दिवसाचा तो कोर्स होता पूर्ण. तो बिलकुल मस्त होता. तो विद्यार्थ्यांना कनेक्ट करणारा होता का मागच्या पहिलीच्या विद्यार्थ्याला दुसरी सोबत कसं कनेक्ट करायचं 45 दिवसामध्ये. तर ते टीचर्सने समजून घेण्याची गरज होती, आणि ज्यांनी समजलं तर तो विद्यार्थ्याला सहज, कारण बेसिक पासून सर, तुमचा आवाज हे डिस्कनेक्ट झालाय. खुर्शीद सर? हा सर, सेतू हा सर्वात बढिया माध्यम होता सर मुलांना जोडण्याचा, आणि आम्ही पण शाळेमध्ये त्याचा अवलंब केलेला होता. त्याच्यामुळे सहज मुलं जोडली. आज सुद्धा सर बेसिक लेवलवरच विद्यार्थ्याच्या वाचन लेखन कौशल्यावरतीच काम सुरू आहे, कारण खरोखर आहे खूप मोठा लॉस झालेला. मुलं खूप दूर गेलेली आहेत वाचनापासून, त्यांची स्पीड म्हणा, त्यांच्या वाचनाचा विचार करण्याचा. तर आजही त्या गोष्टीला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि तोच सेतू अभ्यासक्रम हा महत्वाचा आहे, खूप चांगला आहे. नक्कीच. आणि सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्याच भागात आहे, तर एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मी एक शिक्षक आहे आणि त्यामुळे मी तुमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतो. तर शिक्षकांना तुम्हाला काय सांगायचं आहे आणि त्यासोबतच पालकांनाही तुम्हाला काय सांगायचं आहे? अक्षर मानवच्या या माध्यमातून तुम्ही तुमचं मत व्यक्त करा असं मला वाटतं. सर, शिक्षकांना आणि माझ्या सर्व गुरुजनांना एकच सांगायचं आहे मला, का नेहमी शिक्षणामध्ये तर खूप आव्हाने येतात, परंतु सकारात्मकच विचार असायला पाहिजे, कुठेच निराशा नको. आव्हानांना संधी समजून आपल्याला काम करायचं आहे.
म्हणून मी म्हटलं का माझी शाळा नाही, प्रत्येक शाळा ही एक संशोधन केंद्र समजून काम करायचं आपण. इथे आव्हान येणार आहे आणि मला संशोधन करून त्याची उत्तरं शोधायची आहे. तर सर या क्षेत्रात कधीच निराशा येणार नाही. आणि पालकांना मला एवढंच बोलायचं आहे का जसे आज माझे पालक आहे सर, मी ज्या गावात आहो ना तो पूर्ण गावात माझ्यासाठी घर बनलेलं आहे. तर त्यांनीही शाळेला आपल्या कुटुंबातलाच एक घटक म्हणून टीचर्सला पण स्वीकारणे गरजेचं आहे आणि त्या शाळेला पण. तर मी जे माझ्या घरासाठी करतो कुठेतरी माझा एक योगदान शाळेसाठी सुद्धा राहील. या गोष्टी जर राहील तर एक खूप मोठा आनंद होईल आणि शिक्षणाला गती मिळेल सर, आणि उत्साही वातावरण राहील समाजात आणि शिक्षकामध्ये पण. सर आपण 1996 साली एका दुर्गम भागातून आपली कारकीर्द चालू केली. अनेक समस्या होत्या, त्याच्यावरती तुम्ही त्या समस्यांवरती पण मात केली आणि असेच अडचणीचा सामना करत आपण एक खूप चांगल्या प्रकारे मॉडेल स्कूल्स तयार केलेत. आणि तुम्ही जसं म्हणता की प्रत्येक शाळा ही संशोधन केंद्र असला पाहिजे, रिसर्च सेंटर असला पाहिजे. आणि हे सर्व करून तुम्हाला सर 2021 साली राष्ट्रीय पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं. तर हा पुरस्कार घेताना जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा नेमका काय भावना येतात सर मनामध्ये? बिलकुल सर, तो पुरस्कार घेतानाच माझ्या मनात त्या बालकांची चेहरे आणि तो क्षण आला होता सर. तो जंगल, ते आदिवासी माझे बालक आणि ते मोठे मोठे केस असलेले मोगली सारखे दिसणारे ते बालक, आणि हळूहळू जो काही काळ गेला आणि तो परिवर्तन झाला, ती रडणारी शाळा. सर माझ्या डोक्यात एकच होतं का शाळा ह्या जिवंत असायला पाहिजे आणि आपण त्या शाळा जिवंत ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचे हे यश, जेव्हा तो मेडल मिळाला ना सर, मी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गळ्यात पण टाकला होता. तो आनंदाचा क्षण होता. तर मी मागे वळून जेव्हा बघतो तर मला तोच जंगलाचा प्रवास दिसतो, जो मुलं आज हसत खेळत शाळेत येते. आज शाळा भरलेली आहे, आनंदाने भरलेली आहे सर. तर तोच एक माझा यश दिसते का हा जो मेडल किंवा हा जो पुरस्कार आहे हा माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे, पालकांचा आहे, त्या समाजाचा आहे. मी एकटा निघालो होतो पण सगळं जुळलं. आदिवासी भाग नसतो सर तो, तर क्षेत्र असेल परंतु तिथे राहणारा मानवच आहे, त्याच्याही मनात मन आहे, शिकण्याची आवड आहे, सगळ्याच गोष्टी आहे. असं वाटतं आपली ही मुलाखत आहे ती अनेक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी नक्कीच प्रेरणा देईल. कारण मी स्वतः तुमच्याबद्दल वाचताना मला असं वाटत होतं की आपण शिक्षक म्हणून नक्कीच कमी पडतो. कारण आता आमच्या समोर आदर्श खुर्शीद सरांचा आहे, कारण तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून काम केलेलं आहे. आणि मी पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षक आहे तरी सुद्धा कधी कधी असं वाटतं की खचल्यासारखं वाटतं. पण ज्यावेळी तुमचं हे सर्व ऐकल्यानंतर वाटतं की नाही नाही अभी तो बहुत कुछ करना बाकी आहे. खरंच हो सर. तर आपल्याकडे बरेचसे असे काही पालक आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आपण मी आता त्यांचा जास्त वेळ घेत नाही, त्यांना प्रश्न विचारायला सांगतो. एक मिनिट. इंद्रा यांनी एक मिनिट सर. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांनी अनम्यूट करून सरांना प्रश्न विचारू शकता. इंद्रायणी कोण आहे? इंद्रनील, सॉरी सर. त्यांचा प्रश्न आहे की अवांतर वाचनासाठी लिखाणाची सवय आणि व आवड, अभ्यासाची सवय कशी लावावी? अवांतर वाचनासाठी लिखाण, हा त्यांचा मुळात प्रश्न असा आहे की अवांतर वाचनाची आणि लिखाणाची सवय कशी लावावी मुलांना. बिलकुल सर, माझ्याही शाळेमध्ये मुलांना लावण्यासाठी बघा एक तो व्हिडिओ बघा युट्यूब वरती, एक मुव्हिंग लायब्ररी तयार केली. मुलं खेळता खेळता अवांतर वाचनाची पुस्तकं त्या मुव्हिंग लायब्ररीच्या माध्यमातून घेऊन फिरतात. आणि एक मुलगा म्हणतो पुस्तक घ्या पुस्तक, कारण मुलांना खेळता खेळता वाचणे आवश्यक आहे. मी देणार का नाही, हे घे हा पुस्तक वाच, हा याच्यामध्ये पूर्ण साने गुरुजींचा व्यक्तिमत्व लिहिलेला आहे, तो नाही वाचणार. खेळता खेळता ते पुस्तक नेतात बरं. तो म्हणतो पोपट, हिरव्या पोपटाचं पुस्तक, आजीबाईच्या गोष्टीचं पुस्तक, असे धावतात घ्यायला. आणि पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यात काय वाचलं या गोष्टी आहेत. मला वाटते का अवांतर वाचण्यासाठी अशा काही क्लुप्त्या आहेत ज्या ते वापरणे गरजेचं आहे. हे मी 6 ते 14 वयोगटाच्या मुलांसाठी सांगतो आणि तिथे एकदा अभिरुची निर्माण झाली. आता जसं आमच्या इथे दर शनिवारला आम्ही रोज तर ती मुव्हिंग लायब्ररी फिरतेच, दुकानासारखी आहे ती, खूप मजेदार आहे ती. आणि त्याच्यानंतर तिथून मुलं घेतात आणि त्याच्यातल्या काय गोष्टी आवडल्या मग त्याला लिखाणामध्ये देणे, स्पष्ट करणे. एक माईक आहे, त्या माईकच्या माध्यमातून मुलं ते सांगतात, मी आज ही गोष्ट वाचलेली आहे, आज मांजरे आणि जादूचा चेंडू ही कथा वाचलेली आहे, त्या माध्यमातून हे शिकलेलं आहे. तर खेळता खेळता, खेळाच्या माध्यमातून, खूप गंभीर होऊन त्यांना मी म्हटले तर चालणार नाही. तर अशा प्रकारचे कृत्य आहे सर, त्याचे अवांतर वाचनासाठी मुलांना खूप गरजेचे आहे. खेळता खेळता वाचन,
एक आहे टॉक अँड रीड म्हणून आमच्याकडे, वॉक अँड रीड, चालता चालता वाचा, बस तू इथे वाच वाच मोठं बस तू, एक एकदम त्याला असं वाटतं असं कसं बसू, थोडंसं फिरू द्या, वाचू द्या, खेळू द्या, याही गोष्टी आहेत. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या हिशोबाने आपल्याला करावं लागणार अवांतर वाचण्यासाठी. प्रश्न आलेला आहे की ज्यावेळी तुम्ही मांडिया भाषामध्ये तुम्ही भाषा शिकत होता, तर ती भाषा तुम्ही शिकला आणि मुलं सुद्धा मराठी शिकत होती, तर त्यांच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा लिखाणाची जी आवड असते ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी हे करा, कारण मुलं भाषा बोलायला शिकतात पण नवीन भाषा लिहायची म्हटलं की थोडीशी अडचण होतेच. तर अशा वेळी तुम्ही नेमका कोणत्या कल्पना त्यावेळी तिथे वापरल्या, कोणत्या गोष्टी तुम्ही तिथे केल्या? हा, ज्यावेळेस अनभिज्ञच भाषा होती सर मराठी. बघा ना, आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून तो असा भाग आहे का तिथे मराठीची भीती आहे मुलांना, तर मराठी येत नाही म्हणून मग ते लिहिणे, त्याच्यानंतरचा पुन्हा भाग अरे याला लिहिणे. तर मी तिथे केलं होतं की माझे अक्षर बघा ना, कशी अक्षर असू द्या, त्यांच्यासाठी एक सर एक गॅलरी तयार केली होती मुलांची, की त्यांच्या अक्षरांना तिथे मी लिहिलेल्या 4 अक्षरांना 4 ओळींना त्या कशाही असतील ते तिथे लावल्या आणि त्याच्यामुळे ते मुलं बघायचे एकमेकांचे अक्षर. आणि सर सर्वात महत्वाचं आहे मुलांच्या अक्षर सुधारण्यासाठी का शिक्षकाच्या तोंडात एवढे प्रशंसेचे शब्द असायला पाहिजे, व्हेरी गुड, शाबास, वा, किती छान, या गोष्टी त्यांना प्रवृत्त करतात लेखनासाठी. आम्ही म्हणू अरे काय लिहिलं तू, जमत नाही तुला, चल सोड, एवढा घाण, या गोष्टी संपून जातात. म्हणून मी ते म्हटलेलं आहे की टीचर्स मोटिवेशन इज नीड ऑफ स्टुडंट म्हणून एक पुस्तक लिहिलेलं होतं सर. त्या मोटिवेट करण्यासाठी एवढे मोठे संग्रह असायला पाहिजे शब्दांचे शिक्षकाकडे, तर ते लेखनासाठीच नाही, तुम्हाला भाषणासाठी, वाचण्यासाठी ते विद्यार्थ्यांना प्रवृत्त करू शकतात. तर मुलांची एक अक्षर गॅलरी तयार केली होती सर. तिथे मुलांचे हे छोटे छोटे अक्षर जे शब्द होते ते लिहायला लावायचं. गिरवणे, मातीमध्ये मातीची पाटी जी होती मातीत गिरवणे, जिथे तुम्हाला लिहिता येईल तिथे गिरवणे, अशा प्रकारचा तो होता सुरुवातीला. आणि सर प्रत्येक वर्गात बिलकुल 0 पासून हिरो बनणारे विद्यार्थी असतातच, नक्की असतात. आणि त्याचा वापर मग सगळ्यांना पेटवण्यासाठी करणे, एका दिव्याचा वापर सर्व दिव्यांना पेटवण्याचं काम केलं सर. आज एवढे स्टार तयार झाले माझ्या जॉलिवूड मध्ये, ते तसेच आहे. तर आपल्या पुस्तकांबद्दल थोडी माहिती मिळाली तर बरं होईल. हा सर, एक आहे बाल व्यसनमुक्तीवरती आहे सर, मेरी व्यसनमुक्त पाठशाला, ज्या मेरी तंबाखू मुक्त पाठशाला. कारण तिथले पालकांना सर खूप सवय म्हणजे खूपच सवय, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ती पडलेली. मला सुरुवातीला तर बाल व्यसनमुक्ती संग्रामच घ्यावा लागला, कमी कशा प्रकारे बालसेना तयार करू शकतो. आणि त्याच भागातले टीचर्स पण असेल, जे आदिवासी भागातले टीचर्स होते ते पण तंबाखू खायचे, खर्रे खायचे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सवय पडली होती. तर मला वाटलं का व्यसनमुक्त शाळा व्हायला पाहिजे, तर जे उपक्रम होते ते मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. त्याच्यानंतर विविध कार्टून्सच्या माध्यमातून मुलांना अक्षर शिकवणे, अंक शिकवणे म्हणून व्यंगचित्र नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं सर माझं. टीचर्स मोटिवेशन, का टीचरला स्टुडंटला मोटिवेट करायचं असेल तर कोणते कोणते वाक्य, कोणते कोणते शब्द हे त्याला वापरावे लागतील आणि काय काय आपण उपक्रम तिथे घेऊ शकतो. तर अशी ही पुस्तके आहेत सर. नाट्यकलेतून विद्यार्थ्यांचा विकास कसं करता येईल, एक्सप्रेशन, मुलांना बोलके कसे करू शकतात. जसं बघा सर, मला जनरल नॉलेज सांगायचं होतं मुलांना, तर मी असं नाही बोलू शकत. हा बघा, एडिसनने लाईटचा शोध लावला, ते बिचारे पहिलेच परेशान आहे. बेलॉक म्हणतो रो म्हणतो रो मापन तुलू, माझे सर काय म्हणले रे, ते त्यांचं सुरुवात. पण एक जो गीताचं माध्यम आहे, जसं मी एक गाणं सांगतो, ओ राया जगासोबत चला, जग चाललंय पुढे पुढे, चंद्रावरून कुठे कुठे, आणि तुम्ही विचारात बसले काय. आता बघा शोध, एडिसनाने बल्बाचा, लॅगमूरने ट्यूबलाईटचा, वाटरमनाने पेणीचा, किती दिमागाने शोध लावला. ओ अशी काही जसे मी सांगत आपण आपण जातो. मला वाटतं त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय प्रवीण दादा. आवाज येतोय वॉटर. हा सर, आवाज येतोय सर माझा?
हा सर, थोडा मध्ये आवाज गेला होता. हो 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 हो. तर असे विविध स्किल्स आहेत सर, त्याच्यामध्ये आर्ट्स कलेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी, लेखन कला, भाषा, बोलण्याची कला आपण बिलकुल विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकतो. प्रवीण सर. एक आधीच्या प्रश्नाला जोडूनच एक प्रश्न आहे की तुमचे जे उपक्रम आहेत किंवा शिक्षकांसाठी जे तुम्ही मोटिवेशन पुस्तकं लिहिलेली आहेत, तर ती पुस्तकं नक्की कुठे आणि कशी उपलब्ध होतील ह्याच्याविषयी एक प्रश्न आलेला आहे. हा सर, ते पुस्तकं तुम्हाला कारण आता पीडीएफ स्वरूपात सध्या तर नाही आहे, ते ऑफलाईनच ऍड्रेस वरती शाळेच्या पाठवल्यानंतर नाही का सर, ते आपल्याला उपलब्ध होऊन जाते बिलकुल स्कूलच्याच ऍड्रेस वरती. कोणत्या स्टॉल मध्ये हे केलेलं नाही सर, मी ट्रेनिंग मध्ये गेल्यानंतर टीचर्सना दिलेले आहे आणि फ्री ऑफ चार्जेस दिलेले आहे. फक्त इथे आर्थिक सोर्स नाहीये सर, मुलांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवणे हा एक महत्वाचा आहे. कारण सर मागील 10 वर्षापासून मधुबन सूर शिक्षणाचा हा एक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम मी राबवतो टीचर्सलाच घेऊन. तर कुठेच आम्ही असं आर्थिक मोठं नाही ठेवलेलं आहे. तर हे फ्री ऑफ कास्ट टीचर्स पर्यंत कसे पोहोचतील पुस्तकं, हे मुलांपर्यंत कसे पोहोचतील हाच उद्देश आहे सर. तर फक्त आपण कळवा आणि पुस्तक मिळवा. ओके ओके, म्हणजे तुम्हाला आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल तुम्हाला याच्यासाठी. सध्या ऑफलाईन मध्येच आहेत. रेणू गायकवाड आपला यांचा हात वरती आहे. रेणू गायकवाड, रेणू गायकवाड आवाज येतोय माझा? ओके, आणखीन कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा रेणू गायकवाड बोला. शाळेत चांगलं शिकवत का नाही? तुझं नाव सांग. काय म्हटलं बेटा? माझं नाव ज्ञानराज आहे. मी म्हणत होतो की शाळेत चांगलं शिकवत का नाही, म्हणजे असं रागवतात. वा वा बेटा, आता माझ्या शाळेत एकदा येशील, खूप मजा वाटेल तुला. सर खरंच खूप मनाला स्पर्श करणारा प्रश्न आहे. शाळेत आम्हाला काय शिकवत नाही, रागवतात का? खूपच बेटा नाही, रागवायला तर नाही पाहिजे. कारण आपण बिलकुल शाळा ही सुद्धा आपलं एक घर आहे ना. तर तुम्ही काही करत नसणार, मग अभ्यास करता का तुम्ही? बढिया. हो करते बेटा. वा वा वा, तू तर खूप क्यूट आहे, चांगला आहे. ठीक आहे ठीक आहे, मी पण सांगणार तुझ्या टीचर्सला, रागवायला तर नाही पाहिजे, आनंदाने नाचायला पाहिजे, खेळायला पाहिजे. बरोबर आहे ना? हॅलो. हा बेटा, एकदम मन बरं माझ्यासोबत. ओके ओके ओके. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. ओ मम्मी. ओ मम्मी. ओ डॅडी. ओ डॅडी. ला 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 ला. अरे मजा नाही आली का तुला? ठीक आहे ठीक आहे बेटा, तू पण तसा टीचर आहे बरं. हा, तुझा संदेश पण सांगणार पुन्हा इकडच्या शाळेत, का खरोखरी गोष्ट आहे. प्रेमाने खूप काही होत आहे. आज आम्ही विद्यार्थ्यांसोबत प्रेमाने जोडून जेवढा चांगला देऊ शकतो. मी तुझ्या टीचर्सला पण सांगणार बेटा, बिलकुल रागवू नका म्हणतो. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे बेटा? हा, हो हो, ठीक ठीक ठीक, सांगणार तुझ्या टीचर्सला, रागवू नका आमच्या या मुलाला. ओके सर. आणि तू पूर्ण अभ्यास करून पण जायचं बरं. सर. हॅलो सर. हा बेटा बोलो बोला. मला पण परीक्षेची खूप भीती वाटते. आमची आता उद्यापासून एक्झाम स्टार्ट होणार आहे, तर मला भीती वाटते अभ्यासाची, किती मार्क्स पडतील वगैरे. नाही नाही नाही, हे भीती नाही ठेवायचं बेटा. हे कशाला भीती ठेवायचं? अभ्यासाची भीती किंवा परीक्षेची भीती नाही ठेवायचं. पण आमचे सर म्हणतात की एवढे मार्क पडलेच पाहिजे, नाहीतर बघाच. नाही 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 नाही, असं तर नाही व्हायला पाहिजे. आम्हाला आमच्या योग्यतेनुसार अवश्य मार्क मिळतात आणि त्याची भीती नाही ठेवायचं. आणि जो परीक्षेत नापासही झाला त्याचं भविष्य बनणार नाही असं कधीच होत नाही बेटा. आमच्या जीवनाला कोणतीच परीक्षेचे मार्क हे घडू शकतात असं नाहीये, भरपूर गोष्टी आहेत ना. माझे एक छोटे भाऊ आहेत जावेद शेख म्हणून, तर ते तर फेल झाले होते, परंतु आज ते PSI पोलीस इन्स्पेक्टर झाले. बघ बरं. तर या गोष्टी पण आहे, भरपूर असे एक्झाम्पल्स आहे.
जिथे आपण अभ्यास छान करायचं आणि परीक्षेची भीती मनात नाही ठेवायचं आणि व्यवस्थितपणे बिनधास्तपणे लिहायचं आणि मार्क जे पडतील ते तुमचे खरे मार्क असतील, तुमचे मार्क असतील आणि आज जे कमी पडले ते पुढच्या वेळेस आम्हाला जास्त पडू शकतात. खूप क्यूट प्रश्न होते सर. मला लिखाणाची परीक्षा नाही आवडत. बिलकुल परीक्षा नाही आवडत नाही, आणि त्यातला तो इतिहास विषय बिलकुल आवडत नाही मला. हो हो हो. इतिहास विषय पण नाही आवडत. का बरं नाही आवडत तुला इतिहास विषय? कारण ते इसवी सन पूर्व, इसवी सन शतकातले खूप जुनं सांगतात त्यात. अच्छा, तर मग त्याच्यासाठी जसं मी एडिसन आणि बल्बाचा, लॅगबोर्ने ट्यूबलाइटचा, बघा आपण असं वाचलं तर माहित पडत नाही ना. तर काही काही छोट्या छोट्या गोष्टी भेटतात तुला गाण्यामधून. आता तू कोणत्या वर्गात आहे? मी आता 6th मध्ये. 6 मध्ये. मला तर खूप आवडतात ते 5वी 6वी 7वीची मुलं, कारण इथे तुमचं ब्रेन नाही का बेटा खूप लवकर लवकर कॅच करते गीताच्या माध्यमातून म्हणा, अशाच गोष्टी तिथे आपण. जसं पहा ना, तर मी तुला त्रिकोणाचं एक गीत सांगतो पहा. कोणाला काय म्हणावे मी कोण तू कोण. पहा कोण, पहा अँगल माहिती आहे तुला? कोणाला काय म्हणावे मी कोण तू कोण. नवशाच्या कोणाला काठ कोण म्हणावे. 90 पेक्षा लहान कोणाला लघु कोण म्हणावे. 90 पेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोण म्हणावे. बघ बेटा कशा प्रकारे. तसं तू इसवी सनचा एक नाही का स्वतः गाणं तयार करून बघायचं, जमते का. काही काही गोष्टी ठेवायचं, जसं येईल तसं बनवायचं. माझ्याकडे पण छोटे छोटे कवी झालेले आहे मुलं, असे तयार करतात की जिथे कठीण भाग आहे तो कुठेतरी आठवण ठेवण्यासाठी आम्हाला कोणत्या तरी गाण्यामध्ये करता येईल का, तो प्रयत्न करायचा बेटा, छोटे छोटे इसवी सन. ओके ओके. हा, प्रयत्नच करायचा अवश्य बेटा, प्रयत्न करायचा. यश आमचंच आहे. घाबरून नाही होणार बरं. घाबरून चालणार का? मी जर घाबरून गेलो असतो ना तर मला पण राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत आपल्या शाळेला, आपल्या विद्यार्थ्यांना पोहोचवता आलं नसतं. बिलकुल नाही पण झालं. इतिहास हा विषय कशासाठी पाहिजे? मागचं काय करायचं आपल्याला, पुढचं भविष्य पाहिजे ना. वा वा, मागचा पाहूनच तर पुढे आपल्याला सुधारावं लागणार. मागे झालेल्या चुका पुन्हा पुढे सुधारावं लागणार. बरोबर आहे ना? म्हणजे ते फार पूर्वीच आहे ना, म्हणजे 600 700 ते, म्हणजे आता 2000 आलं 2020, तर ते खूप वर्षापूर्वीच सांगतात. अच्छा, ते कोणते कोणते राज्य आहेत वगैरे. हा बेटा, अवश्य त्या राज्यांच्या विषयी बरोबर आहे, आपल्या कामाचं नाही, परंतु त्या घटनांचा आहे ना, त्या घडलेल्या घटनापासून आम्हाला फक्त शिकवण एक मिळायला पाहिजे. आम्हाला माहिती असायला पाहिजे ना, नाही तर आम्ही विसरून जाऊ. शिवाजी महाराज कोण होते किंवा ते संत ज्ञानेश्वर कोण होते हे तसं ठीक आहे, पण अभ्यास का करायचा आणि परीक्षा काय द्यायची? ठीक आहे, आम्ही जाणून घेतो की वगैरे ते, पण त्याच्यावरती परीक्षा आणि ते. बरोबर आहे. मला सांग, आता तुझा अभ्यास झाला हे मला कसं माहित पडणार? परीक्षा घेतल्यावरच माहित पडेल ना. प्रश्न विचारू तेव्हा माहित नाही पडणार का? मला कसं माहित? तू पण म्हणणार का माझी तर कोणती परीक्षाच नाही, मी कशाला वाचू, मी कशाला जाणून घेऊ इतिहास. बरोबर ना? आहे ना? आम्हाला हा बेटा, कुठपर्यंत माहिती मिळाली त्याच्यासाठी ती परीक्षा असते. ती काही भीती देण्यासाठी पण नाही, फक्त आम्हाला जाणून घेण्यासाठी ती परीक्षा असते. आणि जीवनामध्ये प्रत्येक जागी परीक्षा आहे बेटा, वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्या म्हणून आपण बोलण्याच्या परीक्षा, भाषण जी असते ती पण एक परीक्षा आहे. का मी माईक मध्ये कसं बोलू शकतो, ही पण तुझी एक परीक्षा आहे. बरं, तू माझ्यासोबत बोलत आहे, किती छान वाटत आहे. मी कितीतरी विद्यार्थ्यांना सांगणार, बघा तो किती छान बोलला होता माझ्यासोबत, आहे ना. तर परीक्षा ह्या आपल्याला मजबूत करतात बेटा, तर आपण त्यांना कधीच घाबरू नये, बिलकुल नाही घाबरू. त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे, त्या परीक्षांशी. घाबरू नये, आनंदाने लढायचं, हसत लढायचं. आम्ही पण लढत नाही, तुझे आई बाबा पण परीक्षा दिलेल्या आहेत. बरं बघा, तर मग आपण कशाला घाबरायचं? प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या स्वरूपाची ती परीक्षा येईल. ती बोलण्याची असेल, ती गाण्याची असेल, ती नाचण्याची असेल, ती वाचण्या. आपण त्याला स्पर्धेचं नाव देत जातो. मग पुढे डान्स असेल, त्याची परीक्षा आपल्याला एकही घेता येणार नाही, परंतु डान्स नृत्य स्पर्धाच आहे, ती परीक्षाच आहे ती पण. अरे फर्स्ट आलो आपण, मी छान डान्स केलो. तर परीक्षा हे आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतात बेटा. तर आपण प्रयत्न करायचा, कमी त्याच्यामध्ये सिद्ध होऊ शकतो. मग ते कमी झालो तरी घाबरायचं नाही, किंवा त्याच्यात आम्ही फेल झालो तरी घाबरायचं नाही. मी पडणार पण आहे ना, मी पुन्हा उठणार.
तो विषय आवडत नसल्यामुळे त्या परीक्षेत असं आवडच निर्माण होत नाही अभ्यास करण्याची त्या विषयाची. हो 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 आवड तर निर्माण करावी लागणार. आणि ती आवड व्हिडिओज पाहून त्या ऐतिहासिक नाही का काही काही पाहतात टीव्ही वरती पण शो, झाशी की राणी, बरोबर आहे ना. झाशीची राणीचा एक बढिया सिरियल आहे तो जेव्हा पाहतो ना आपल्याला त्या इतिहासाशी प्रेम होत जातं. या गोष्टी हो सर, पाहायला आवडतं, ते सगळं करायला आवडतं, पण ते पाठ करायला आवडत नाही. पाठ करायला आवडत नाही ना. तुला माझ्या शाळेत यावे लागेल. चल येशील आनंदाच्या शिक्षणाच्या. येशील ना, येईल की मी. हा बिलकुल तुझं स्वागत आहे माझे. मग मला तुला खूप आवडणार. सर नाही हे सांगणार बरं, पाठ करून नाही तर मी प्रत्यक्ष तू क्रिएट करणार. त्याला काय म्हणतो आपण, तू क्रिएशन करणार. ते तू स्वतः म्हणजे इतिहास घडवणार. अशा प्रकारे तू बनवू शकतो बेटा. तू युट्यूब चॅनलला नाही का तुझ्यासारखेच काही मुलं पहा त्याचे बोलायला घाबरायचे, ते कोणाशीच बोलत नव्हते, आज खूप सुंदर बोलतात. ते लिहायला घाबरायचे, ते परीक्षा द्यायला घाबरायचे, आज ते नवोदयला जात आहे, स्कॉलरशिपला जात आहे. हा तर या सगळ्या गोष्टी बदल होतात बेटा. घाबरू नाही. आव्हानांना स्वीकारून परीक्षेशी प्रेम करू आपण. तुला परीक्षेशी प्रेम करावं लागेल, त्या इतिहासाशी प्रेम करावं लागणार. मला पण बोलता नाही यायचं पहिलं रे, मी फक्त हिंदीच बोलायचो. मग मी मराठीशी खूप प्रेम केलं, मराठी बोलू लागलो. लोक हसायचे. मला इतिहासाच्या गोष्टी आवडतात पण अभ्यास नाही आवडत त्याचा. अशी गोष्ट आहे. आता खुर्शीद सर ची खूप ठाम आहे की मला इतिहास नाही फक्त अवांतर म्हणून आवडतोय. बरोबर आहे ना. त्याचाही तो विचारत हा तो बिलकुल ठाम आहे का नाही मला तो आवडत नाही, माझी सगळ्या गोष्टी आवडतात. बिलकुल छान वाटलं. काय करता तो सांगा तुम्ही. खूप खूप छान प्रश्न विचारले मुलांनी. मला अपेक्षित नव्हते पण मस्त प्रश्न विचारले. अजून आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? सर मला प्रश्न विचारायचा होता. उषा मॅडम बोलते. हा बोला उषाताई. हा सर, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. एकंदरीत जे सरांनी सांगितलं खरंच खूप मोटिवेशन होतं आमच्यासाठी. परंतु आम्ही जेव्हा बालभवनामध्ये मुलांना शिकवतो पण मुलं स्थिर बसत नाहीये, खूप चंचल असतात. तर अशा वेळेस कशी आपण त्यांचा अभ्यास कसा करून घ्यावा असं थोडक्यात जर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तर खूप उपयोगी होईल. बरोबर आहे. नैसर्गिक भागच आहे तो का मुलं तर स्थिर बसणारच नाही. त्यांचं तो आहे तसं. काही कॉलेजचे मुलं ते सोडा मॅडम, आम्ही सुद्धा कुठे गेलो कोणत्या कार्यक्रमात आम्ही कुठे स्थिर बसतो, आम्ही एकमेकाशी बोलतो. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आमच्या आवडीचं काही सुरू होऊन जाईल त्यावेळेस आम्ही शांत होतो. तर माझ्या वेळी शाळेमध्ये पण तसं होतंय. तर मग मला काही कृतीयुक्त वगैरे जे गीत आहे ते गीत घेतल्यानंतर मुलं कसं एकदम सायलेंट झालेले दिसतात. त्यांच्या आवडीच्या गोष्टी झाल्यानंतर मग छोटासा डोस आपला लेखनाचा आहे, वाचनाचा आहे असं देत जातो आपण. छोटेसे व्हिडिओ प्ले करून मुलं बघतात, कार्टून्स बघतात बिंदासपणे. तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी देत त्यांचं लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. बस हाच त्याचा उपाय आहे आपल्याकडे. आम्ही स्वतःसाठी पण तो नियम आहे ना. मला जे आवडते मी शांतपणे बघतो, मला नाही आवडत तर मोठे मोठे लोक एकमेकाशी बोलायला लागतात. ट्रेनिंग्स मध्ये सुद्धा बघतो आपण. हा सर बोला. हो सर सांगा सर. त्या माध्यमातून देणे हेच गरजेचं आहे. तर तेव्हा ते शांत राहतील. आणि मुलांना शांत, माझ्या वर्गातलाही नियम आहे, शांत बसू नका हा नियम आहे. अच्छा. हा शांत बसू नका, बोला. आणि कशा प्रकारे बोलतात ते बोला. आणि त्याच्या माध्यमातून आपण बाकीच्या गोष्टी काढू शकतो. आज पहिले अगोदर होता ए शांत बसा रे, मी तर वर्गातच म्हणतो ए शांत बसू नका रे, बिलकुल बसू नका, बोला. तर त्याच गोष्टी आहेत. हॅलो हा सर. धन्यवाद सर. मॅडम ठीक, खूप छान प्रश्न. अजून एखादा कुणाला प्रश्न आहे का? ओके. सर बरेच जण आपला कॉन्टॅक्ट नंबर मागतायत. ठीक आहे सर. 9421 किंवा नीलिमा ताईला देऊन टाकणार किंवा लिहू शकतात 9421 65
3910. सर आपण सर्व प्रश्नांची खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिली आणि तुमच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली की तुमची शाळा आम्ही बघितली नाहीये, पण तुमच्या बोलण्यातून ती आम्हाला शाळा दिसली. म्हणजे आम्ही स्वतः नजरेसमोर आम्हाला ते पूर्ण चित्र दिसत होतं की तुम्ही जसं आताच म्हणाला की शांत बसू नका, हा माझ्या शाळेचा नियम आहे. मग तीच मुलं अशी हसत खेळत राहणारी मुलं, आणि खूप कमी शाळांमध्ये असं चित्र दिसतं, असे शिक्षक आम्हाला दिसतात. आणि हा तुमची ही मुलाखत माझ्यासाठी आणि इथे जमलेल्या बऱ्याचशा शिक्षक पालकांसाठी नक्कीच एक प्रेरणा असेल, आणि तुमचा प्रवास आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. आणि मी निलिमाताईंना विनंती करतो की निलिमाताई आपण पुढील कार्यक्रमाची सूत्र घ्यावीत. प्रवीण दादा, सुषमा बोलते मी. हा बोला ना. मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. अच्छा ठीक आहे सर, तुम्ही विचारा प्रश्न, मग आपण निलिमाताईंकडे जाऊ. सर माझा एक असा प्रश्न होता का तुम्ही विज्ञान विषयाची मुलांना आवड लागावी म्हणून काय काय उपक्रम राबवले तिथे? विज्ञान मॅडम, विज्ञान चे जे उपक्रम राबवण्यासाठी माझ्याकडे एक जवळपास प्रोजेक्ट सुरू आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे सायन्स आईज. मुलं असे नाही म्हणत आय हॅव 2 आईज, मला 2 डोळ्या नाही, आय हॅव 2 सायन्स आईज. विज्ञानाचे दृष्टिकोन हे आम्ही आपल्या प्रायमरी एज्युकेशन पासून लावू शकतो. तर छोटे छोटे जे प्रयोग होते, तर आज नाविन्यपूर्ण प्रयोगशाळाच आमच्या शाळेला महाराष्ट्र शासनाकडून SCRT कडून आम्हाला भेटलेली आहे. तर ते खूप मोठा हातभार झाला का तिथे एक छोटंसं खूप मोठा सायन्स, म्हणजे छोटासा परंतु खूप मोठा आपण म्हणूया सायन्स सेंटर आहे. तर विद्यार्थ्यांमध्येच संशोधक असतात, तर त्यासाठी मुलांना आम्ही दरवर्षी चाइल्ड सायंटिस्ट हा अवॉर्ड्स पण देतो. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये छोटे छोटे अवॉर्ड्स मुलांना दिले जातात. कशाच्या माध्यमातून? त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून. या प्रोजेक्टचं नाव आहे सायन्स आईज. आय हॅव 2 सायन्स आईज. आय हॅव 2 हँड्स. कोणते हँड्स? जे प्रॅक्टिकल करणारे हँड्स आहे माझे. आय हॅव 1 ब्रेन. कोणता ब्रेन आहे? जो सायन्सच्या मला रिसर्च करण्यावरती उद्योग करतो. तर हे टीचर्सच्या इंटरेस्ट वरती घडते का मला विज्ञानामध्ये किती इंटरेस्ट आहे. तर त्या हिशोबातून आम्ही काय केलेलं आहे, काय त्या अवॉर्ड्स मध्ये किंवा मुलांचे छोटे छोटे जे साहित्य तयार करतात सायन्स बद्दलचे, तर ते त्याचे प्रदर्शनी आम्ही घेत राहतो दर 15-1 दिवसामध्ये. त्याच्यानंतर एक गॅलरी आहे, सायन्स गॅलरी, या प्रोजेक्ट अंतर्गत. त्याचे फोटो मी इथे सध्या शेअर नाही केले. तर विविध विज्ञानाबद्दलची माहिती तिथे गोळा करून चिटकवतात आणि तिथे बघतात. तर असे आहे. आणि टीचर्स पण तिथे सांगतात विज्ञानाच्या गोष्टी, विज्ञानाचे पुस्तक हे तिथे आहे विद्यार्थ्यांना. जसं मी आता जो गाणं सांगितलं होतं तो विज्ञानाचाच गीत होता. आनंददायी गोष्टीतून विज्ञानाकडे कसं वळवता येणार, तर त्या गोष्टी होत्या तिथे. तर तीच गोष्ट आहे का सायन्सचा जर दृष्टिकोन तुम्हाला तयार करायचा आहे तर आपल्याला आय हॅव 2 सायन्स आईज. सायन्स आईज हा प्रोजेक्ट आहे जे टीचर्सच्या विज्ञानाच्या अभिरुचीला विद्यार्थ्यामध्ये पण परिवर्तित करणार. तर याच छोट्या गोष्टी होत्या का त्यांच्या छोट्या छोट्या नवनिर्मितीला आम्ही स्थान दिलेले आहे या माध्यमातून. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांना स्थान द्या. छोटे छोटे प्रयोग त्यांच्या समोर मांडा, कथेच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून. ठीक मॅडम? हो सर, हो. खूप छान उपक्रम राबवताय तुम्ही. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू मॅडम. निलिमाताई. सर सर तुम्ही कोणत्या सब्जेक्टचे सर आहात म्हणजे शाळेत? मी स्पेशली लँग्वेज टीचर म्हणून आहोत. भाषा जे आहेत मराठी, गणित आणि हिंदी वरती, आणि आर्ट जे आहे कलाच्या माध्यमातून भाषा विकासासाठी काम करतो. मी मुख्य 3 सब्जेक्ट शिकवतो. मला पण भाषा शिकायची, लँग्वेज. तर मग मी कोणती भाषा शिकवून, कशी शिकू? जेव्हा घ्यायचं होतं आम्ही हे घेतलं होतं कारण. हॅलो सर, आवाज येत नाहीये. हा बेटा, आला आवाज. मी मुख्य करून भाषा, लँग्वेज शिकवतो बेटा, परंतु मला सगळ्याच विषयाची खूप आवड आहे बरं. मी स्वतःला बांधून नाही ठेवलेला आहे. म्हणून मी तुला पण त्रिकोणाचा कोणाचा गाणं पण सांगितलं, गणिताचा होता तो, विज्ञानाचा संशोधनाचा गाणं सांगितला आहे ना. तशा प्रकारे आपण मुख्य भाषा विषय शिकवतो. ओके महविश, मला वाटतं सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे.
मला वाटतं तू सरांशी बोलू शकतेस. खुर्शीद सर, मेविश यांची अत्यंत उत्साही बाल सदस्य आहे अक्षर मानवची, आणि तिला खूप प्रश्न पडतात. आणि मला वाटतं तुमची जी गाणं म्हणायची पद्धत किंवा तुमची जी बोलायची पद्धत आहे तिने नवीन अनुभवली. कारण शहरांमधल्या शाळेमध्ये एक कॉम्प्लिकेटेड वातावरण, म्हणजे एक ठराविक साचा असतो आणि त्या साच्यातच ते शिक्षक शिकवतात. आणि त्यामुळे मुलांचे प्रश्न जे आहेत ना ते खूप डोळ्यात पाणी आणणारे होते, की मला शिक्षक रागावतात, तिने सांगितलं मला इतिहास आवडत नाही. तर हा पूर्णपणे शिक्षकांचा पराभव आहे की एखादा विषय मुलांना आवडत नाही. तर आपण शिक्षकांनी ते मान्य केलं पाहिजे की हा माझा पराभव आहे की मला एखादा विषय आवडत नाही. अगदी अगदी बरोबर मॅडम, खूपच छान बोलले. हा, तर मला असं म्हणायचं होतं की आपण महाराष्ट्रातल्या शिक्षकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी नेल्या पाहिजेत की शिक्षकांनी मुळात रागावू नये. सरांनी जसं सांगितलं की आपल्या मुलांवर जर, आपल्या विद्यार्थ्यांवर जर आमचं प्रेम असेल ना तर त्या विद्यार्थ्याला आपल्याकडून काही ऐकून घ्यायला आवडतं. बिलकुल, काहीही ऐकून घ्यायला, तो रागावणं सुद्धा आपलं सहन करतो. कारण लहान मुलं फार सेन्सिटिव्ह असतात, फार संवेदनशील असतात. त्या मुलांना आपलं कोण परक कोण झटकन समजतं मोठ्या माणसांपेक्षा. त्यामुळे जर तुम्ही एकदा का त्यांच्या मनात घर केलत ना की मला असं वाटतं तो आपलं रागावणं, तो अगदी आज्ञाधारक रोबोट बनतो आपल्याला. मला हे चांगला अनुभव आलाय. प्रेमाने जे जिंकू शकतो ते रागाने जिंकू शकत नाही. आणि ही क्लुप्ती जर लक्षात ठेवली तर मला वाटतं आपले प्रत्येक सर हे खुर्शीद सर होतील असं मला वाटतं. त्यामुळे नक्की शिक्षकांनी एक लक्षात ठेवा की प्रेमाने जग जिंकायला जा, प्रेमाने विद्यार्थ्यांना जिंकायला जा. खूप सोपं आहे, प्रेमाने शिस्त लावणं खूप सोपं आहे. आणि मला वाटतं आता आपण एक फॉर्मॅलिटीचा कार्यक्रम उरकूया. खुर्शीद सर, जस्ट 2 ओळी म्हणायची आहे टीचरसाठी. बोला. मग बस 2 ओळी मी म्हणण्याची खूप इच्छा. खरोखर खूप चांगलं बोलले का जिथे मुलांना अभिरुची निर्माण करू शकत नाही तो टीचर, तर मग तो आमचा स्वतःचा पराभव असतो. मी पण या गोष्टीला अनुभवलं, कारण मी जर मुलांना भाषा नाही शिकवू शकत तर मी इथे फेल, मुलं नाही. काही टीचर सरळ बोलायचे पण असं नाही, अरे या मुलांना डोकं फोडून शिकवल्यानंतर सुद्धा हे भाषेवरती प्रभुत्व आणू शकत नाही. पण तसं नाही होत, आम्ही फेल आहोत तिथे. म्हणून शाळेला रिसर्च सेंटर केलं, आपल्याला संशोधन करावं लागणार. तर त्या याच्यातूनच मी म्हणतो का टीचरची भूमिका ही खूप महत्वाची असते. म्हणून स्वतःला खूप आपण असं समजून घ्या की मला जिवंत शाळा ठेवण्यासाठी जिवंत शिक्षकाची गरज आहे. म्हणून एक छोटेसे 2 ओळी बोलतो मॅडम, मी बोलूया? हॅलो, हो नक्की नक्की मॅडम, नक्की सर. शिक्षक तो ईश्वर का एक आविष्कार, शिक्षक को ना समझो तुम बेकार, शिक्षक तो ईश्वर का एक आविष्कार, शिक्षक को ना समझो तुम बेकार, दुनिया का ज्ञान है देश की शान है, दुनिया का ज्ञान है देश की शान है, वो तो है बालकों का एक अभिमान, वो शान गुरुजी वो सर्वपल्ली, इनके कदम पर हमको चलना, शिक्षक तो ईश्वर का एक आविष्कार, शिक्षक को ना समझो तुम बेकार. बिलकुल सर. वाह सर, खूप सुंदर गायलात पण, आणि खूप सुंदर त्याच्यामधनं अर्थ पण अभिप्रेत होता. आणि मला तुमचे खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात की एवढ्या लांबून जिथे नेटवर्क नाहीये इथून तुम्ही आम्हाला जॉईन झालात आणि वाढदिवसाच्या दिवशी हा जॉईन झालात. मला वाटतं हा एक चांगला योग जुळून आला होता आणि मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारले. खरं म्हणजे जी मुलं अशांत होते त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले असं मला वाटतं. हा, तर नक्कीच तुम्हाला खूप प्रश्न येतील, मला वाटतं खूप फोन येतील या माध्यमातून आणि तुम्ही नक्कीच सगळ्यांचं शंका निरसन कराल. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.
त्यानंतर सगळ्या श्रोत्यांचे आणि सगळ्या मुलांचे खूप खूप आभार की त्यांनी सरांना बोलतं केलं. त्यानंतर आपले अक्षर मानवचे जे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत श्रीकांत डांगे, त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आपले प्रवीण अंजली सर, ज्यांनी प्रत्यक्ष खुर्शीद सरांची मुलाखत घेतली आणि तंत्रसहाय्य उपलब्ध करून दिलं अक्षर मानवसाठी, त्यांचेही खूप आभार. आणि या एका निसर्ग शक्तीचे आभार की हे जे सगळे योग जुळून आणतं ना, ही एक कोणती तरी निसर्ग शक्ती आहे. त्याला तुम्ही ईश्वर म्हणता, अल्लाह म्हणता, काही म्हणता, येशू म्हणता, काही म्हणता, की ही जी सगळी ईश्वर शक्ती आहे, निसर्ग शक्ती आहे, त्याचे हे सगळ्यांना आभार की हे सगळे योग जुळून येतात प्रत्येक वेळेस. आणि हे सगळं जण आपण 2 महिने झाले खुर्शीद सरांची कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता. आणि नेमकं बघा ना की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकलो आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. खरोखर त्यांना नेटवर्क नसतं आणि त्यांना फोन सतत येत होते बर्थडे विशेस, आणि तरी त्यांनी त्यातल्या त्यात वेळ काढला आणि आपलं ज्ञान वाढवलं आणि ते आपल्याला आमंत्रित करतायत की त्यांच्या शाळेत या. आणि मला असं वाटतं सर, तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला असते तर काहीतरी वेगळं चित्र असतं. असो, प्रवीणला पण असं वाटत असेल मनापासून की असे शिक्षक आम्हाला लाभले असते तर आमचं काहीतरी वेगळं भविष्य असतं. सो खूप खूप आभार. मला वाटतं आपण प्रवीण सर आपण निलिमा सर, हो सरांना बोलायचं. मी अगदी तुमच्या मताशी सहमत आहे. अगदी मलाही हेच वाटून गेलं की आम्हालाही असे शिक्षक लाभले असते तर. खुर्शीद सर, तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालात की आज तुमचा वाढदिवस आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होता येतंय, ही तुम्हाला मिळालेली वाढदिवसाची भेट आहे. तर मला असं वाटतंय तुमच्याच वाढदिवशी आज तुम्हीच आम्हाला इतका सुंदर मेजवानीच्या माध्यमातून भेट दिली असं मी म्हणेन. तुम्ही केलेले जे काही शिक्षणातले प्रयोग आहेत अत्यंत नम्रपणाने तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यातला हा सळसळता उत्साह आणि आनंद घेत शिकवण्याची जी कला आहे तुमची, हे पाहून खरंच आम्हालाही प्रेरणा मिळाली. आम्हालाही यातून काहीतरी शिकायला मिळालं असं मी म्हणेन. तुम्ही काही 1-2 गाणी गायली, त्या गाण्यांच्या झलकेतूनच मुलांचे जे काही कलागुण असतील ते विकसित करण्यासाठी तुमचं जे झटणं आहे, मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आतून आलेली हाक असते ती कुठेतरी आम्हाला दिसली. मी जास्त वेळ खरंच तुमचा घेणार नाही, पण इतकंच सांगेन की तुम्ही उभा केलेलं हे जॉलीवूड याचं जाळं ते महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर जिथे जिथे गरज आहे तिथे विस्तारत जाऊ. आणि अक्षर मानवचे कुटुंबीय म्हणून आम्ही या उपक्रमामध्ये जे काही तुमची इच्छा आहे, जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कुटुंबीय म्हणून नेहमीच तुमच्या सोबत असू, हे तर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. इथं जमलेल्या सगळ्यांनी जो काही वेळ दिला खुर्शीद सरांना जाणून घेण्यासाठी, खरं तर कार्यक्रम त्याच्यामुळे अधिक रंगला असं मी म्हणेन. सो त्यांच्याही मनापासून आभार. आमच्या प्रवीणने खूप छान मुलाखत घेतली आणि खूप सोप्या आणि नेमक्या शब्दातून सरांना बोलतं केलं आणि जे आम्हाला हवं होतं ते सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. त्यामुळे प्रवीणचेही मनापासून आभार. निलिमाताई, तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तुम्ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम आमच्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेत असता आणि अशाच प्रकारच्या कार्यक्रमांची मेजवानी आम्हाला यापुढेही मिळेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत सर, धन्यवाद. खुर्शीद सर, आम्हाला जेव्हा जेव्हा टीचर्स ट्रेनिंग साठी तुमची गरज लागेल तेव्हा तेव्हा व्हर्च्युअली तुम्ही आम्हाला नक्की सहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. बिलकुल निलिमात आहे, बिलकुल. मला असं वाटतंय का आजपासून आपण अक्षर मानवाने पण आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकार करावा. नक्कीच सर, नक्कीच नक्की. तुम्ही आहातच, केलेलंच आहे ते आम्ही केलेलंच आहे. हा खूप मोठा गिफ्ट राहील माझ्यासाठी. नक्कीच नक्की. आणि खूप चांगलं वाटलं का आज आपल्या विचारांनाही जाणून घेणारे असे भरपूर आहेत सर आणि एका त्या परिवाराशी मी जोडलेला केला आणि ती संधी आपली खूप छान. बिलकुल ताई, बिलकुल. अवश्य. थँक्यू सर. मला पूर्व आणि मी नेटवर्क मध्ये येऊन राहणार त्यावेळेस शक्य होईल. नक्की सर, नक्की.
आणि आपल्या चला ठीक. हा ताई बोला. आपल्या उपक्रमांची वेळोवेळी तुम्हाला सुद्धा मी नक्कीच आठवण करून देईन. व्हॉट्सअपवर नक्कीच कॉन्टॅक्ट मध्ये राहीन तुमच्या. आणि तुम्हीही आम्हाला आता जसं प्रवीण मला म्हणाला की जीवन शिक्षण हे मासिक आहे हे मला आता कळालं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं की या होतकरू मुलांना जीवन शिक्षण हे मासिक नाहीये हे माझ्यासारख्या शिक्षिकेने सांगायला पाहिजे होतं आहे म्हणून. पण म्हणजे आता बघा म्हणजे हे मासिक आहेत ही सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे शिक्षकांना जर हे गोष्टी माहिती नसतील तर ते म्हणजे मार्गदर्शन कसं लाभेल ना. त्यांनाही मार्गदर्शनाची गरज असते, कारण शिक्षकही हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि तो सुद्धा माणूस असतो. ही इज नॉट परफेक्ट मॅन. सो त्याला सुद्धा कुठून तरी शिकायची गरजच असते. तर तुम्ही जसं म्हणालात की एका शिक्षिकेचं मी वाचलं आणि मला प्रेरणा मिळाली, तसं इतरही शिक्षकांना ती प्रेरणा मिळणं तुमच्याकडून जरी नाही व्हर्च्युअली तरी ते मासिकातून एक प्रेरणा मिळणं गरजेचं आहे. सो आपण प्रत्येक शाळेपर्यंत ही मासिकं पोहोचवली पाहिजेत असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल मॅडम, बिलकुल अगदी बरोबर आहे ते. नक्कीच सर. मला वाटतं आपण आता कार्यक्रमाचं शेवटाकडे आलेलो आहे. आता आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करूया आणि पुन्हा एकदा खुर्शीद सर आणि बाकीच्या श्रोत्यांचं खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. प्रवीण सर खूप छान मुलाखत घेतली, खूप आनंद वाटला. थँक्यू सर. तुमचे पण आभार सर. धन्यवाद सर. भेटूयात पुढे. नक्की नक्की सर. मला वाटतं काही अक्षर मानवच्या सदस्यांना मी विनंती केली होती की आपला एक उपक्रम राबवायचा आहे, तर त्यांनी थांबावं. बाकीच्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल प्लीज. दीपेश दादा, प्रशांत सर आहेत, श्रीकांत